नमस्कार. द टिळक क्रॉनिकल या आमच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्याबरोबर एक खूप स्पेशल गेस्ट इथे जो ऑनलाईन दिल्लीवरनं जोडलेले गेलेले आहेत. मी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना या पॉडकास्ट सिरीज मध्ये स्वागत करतो. लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी हे रिटायर्ड आर्मीमधनं रिटायर झालेले आहेत. 39 वर्षांची त्यांची सर्व्हिस आर्मीमध्ये होती आणि त्यांना विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, शौर्य चक्र आणि असे अनेक मेडल्स त्यांना आणि पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीमध्ये मिळालेले आहेत. आणि त्यांनी 1984 साली सर्वात पहिल्यांदी कॅप्टन असताना त्यांनी सियाचीन ग्लेशियरवर त्यांनी सर्वात पहिल्यांदी भारताकडून पाय ठेवला होता. ते उतरले होते तिकडे, त्याच्याबद्दल आज ते आपल्याला सांगणार आहेत. आणि आता हल्लीच्या काळात रिटायर झाल्यानंतर ते पुण्याच्याच चाणक्य मंडळामध्ये कार्यरत असतात. नवीन युवकांना प्रेरणा देत असतात आणि कायमच मार्गदर्शन करत असतात. सर, खूप खूप धन्यवाद. खूप शॉर्ट नोटीसवर तुम्ही आमच्या या पॉडकास्ट सिरीजवर येण्यासाठी तयारी दाखवली आणि आज आम्हाला खूप मोठा आमचा हा ऑनर आहे, सन्मान आहे की तुम्ही आमच्या बरोबर संवाद साधताय. Thank you. Namaskar, Kunal. Thank you very much. My pleasure. I'm enjoying more than what you may be enjoying. Yeah. थँक्यू सो मच सर. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पॉडकास्ट सिरीजद्वारे आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मराठी लोक जे फॉरेन अफेअर्स डिप्लोमॅट्स होते, जे डिफेन्स सेक्टरमध्ये होते, त्यांना आपल्या मराठी लोकांबरोबर जास्ती प्रमाणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आउटरीच करण्याचा प्रयत्न करतोय. फॉरेन पॉलिसी आणि डिफेन्स आणि जिओ पॉलिटिक्स याला दिल्लीमधनं बाहेर काढून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना खूप सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या एपिसोडमध्ये आमच्याकडे फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी अँबॅसेडर विजय गोखले येऊन गेले. त्यांनी पण खूप चांगल्या सोप्या भाषेत आम्हाला फॉरेन पॉलिसी म्हणजे काय हे समजवलं. दुसऱ्या एपिसोडमध्ये आम्ही MIT चे प्रोफेसर परिमल सुधाकर म्हणून होते. ते इंडिया चायना रिलेशन्सवर खूप एक्सपर्ट आहेत. त्यांच्या विविध पुस्तकं पण पब्लिश झालेली आहेत. तर त्यांना इंडिया चायना या स्पेसिफिक सब्जेक्टवर आम्ही त्यांचा पॉडकास्ट घेतला. आणि आता तुम्ही आमचे तिसरे गेस्ट आहात सर. आपण आपल्या सियाचीनच्या ह्याच्याबद्दल तर बोलणारच आहोत, त्याचबरोबर आपल्या पूर्णपणे भारतीय सैन्याबद्दल, त्याच्यामध्ये झालेल्या डेव्हलपमेंट बद्दल, त्याच्यामध्ये झालेल्या इंडिजिनायझेशन बद्दल आणि पाकिस्तान, साहजिकच पाकिस्तान बद्दल पण आपण बोलणार आहोत. सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न साहजिकच विचारेन की तुम्ही खूप पॉडकास्टवर बोललेला आहात, तुमचं सर्वात मोठं मला वाटतं की यश आपण म्हणू शकतो ते म्हणजे 13 एप्रिल 1984 साली जेव्हा तुम्ही सियाचीनवर पाय ठेवला. भारतीय सैन्यामधले तुम्ही पहिले असे मी म्हणेन की सोल्जर होतात, जेव्हा तुम्ही कॅप्टन होतात, की सियाचीन या ग्लेशियरवर तुम्ही पाय ठेवलात. तर सियाचीन नक्की काय आहे? सियाचीन हा भाग भारताकडे कसा आला? 1984 साली त्यावेळी तिथली स्थिती काय होती? आणि तुमचा एक्सपिरियन्स हा जर का तुम्ही आपल्या व्यवस्था सांगितला तर खूप त्याबद्दल शिकायला मिळेल. Thank you, Kunal. Thank you very much. हे पहा, सियाचीन ग्लेशियर हा एक ग्लेशियर आहे. मास ऑफ आईस. आणि कुठे आहे? काराकोरम मध्ये. काराकोरम हे कुठे आहे? हे लडाख मध्ये. आणि मोस्ट आणि ही जी त्याची जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, एका बाजूला पाकिस्ताननी जे चायनाला गिफ्ट केलं 1963 मध्ये, शक्सगम घाटी म्हणून म्हणतात. आणि सियाचीन ग्लेशियर. आणि सियाचीन ग्लेशियर हे इट्स अ पार्ट विच ओव्हरलुक्स दी गिलगिट बाल्टिस्तान. गिल आता हे जे नावं आहेत आपल्याला आजकाल ऐकायला मिळतात: गिलगिट बाल्टिस्तान, शक्सगम व्हॅली, बरोबर. चायना, काराकोरम पास. ही जी नावं आहेत, ही नावं कशी आली, काय झालं, आपण कसे तिथे पोचलो, काय कारणामुळे आपल्याला सियाचीन ग्लेशियर घ्यायला लागलं, हे आपण थोडस बॅकग्राऊंड पाहूया काय झालं. 1947 मध्ये इंडिया अँड पाकिस्तान वर डिवायडेड. दोन देश आली 15 ऑगस्ट 1947. मग जेव्हा 15 ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा दोन देश झाले, आफ्टर अबाउट 3 डेज रॅटक्लिफ लाईन म्हणून म्हणतो आपण, रॅटक्लिफ लाईन. त्याच्यानंतर झालं की भारतात कुठला भाग राहील, पाकिस्तानमध्ये कुठला भाग जाईल, ते दॅट डिव्हिजन वॉज क्वाईट क्लिअर. काश्मीर
वॉज वन्स अ प्रिन्सली स्टेट. महाराजा हरिसिंग ते इंचार्ज मध्ये ते महाराजा होते जम्मू काश्मीरचे. नाव जेव्हा इंडिपेंडन्स झालं, इंडिपेंडन्स ऍक्ट प्रमाणे देवर ओनली टू ऑप्शन्स. खूप लोक थर्ड ऑप्शन पण सांगतात, पण मी तुला सांगतो टू ऑप्शन. वन ऑप्शन वॉज आयदर टू जॉईन इंडिया or to join Pakistan. म्हणजे about 562 princely states decided that they would opt for India. आणि त्याच वेळेला देवर अबाउट तीन मुख्य प्रदेश या प्रिन्सली स्टेट म्हणू शकतो आपण: काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड. हे तीन वेगळे वेगळे. जुनागड मध्ये प्लेबिसाईड झालं आणि ऑलमोस्ट एव्हरीबडी ऑफ द 98-99% पीपल, लोक जिथे होती ते म्हणाले आम्ही भारतात येऊ. तर ते झालं. पण त्याचा जो प्राईम मिनिस्टर होता तो होता भुट्टो, जुल्फिकार अली भुट्टोचे वडील. ही वॉज दी दिवान ऑफ जुनागड. तर आपण समजू शकतो कळण्याची मोठी गोष्ट म्हणजे जुनागडची जी लोक होती देवर ऑल हिंदूज अँड हु ऑप्टेड टू जॉईन इंडिया. आणि त्यांचा जो मुख्य होता तो होता मुसलमान, त्याचा दिवाण होता जुल्फिकार अली भुट्टोचे वडील. हे इथपर्यंत. आता निजाम ऑफ हैदराबाद, हैदराबाद हॅड मेजॉरिटी हिंदू पॉप्युलेशन, पण त्याचा निजाम कोण? द निजाम ऑफ हैदराबाद मुसलमान. आणि तसंच काश्मीरमध्ये दी महाराजा इज अ हिंदू महाराजा. कोण? महाराजा हरिसिंग. आणि पॉप्युलेशन मेजॉरिटी मुस्लिम, मायनॉरिटी हिंदू, पण टू लार्ज एक्सटेंट मुस्लिम डॉमिनेटेड. आता जे इंडिपेंडन्स जेव्हा झालं त्यावेळेला ऑप्शन सांगितलं नुसतं होतं वेदर टू जॉईन इंडिया ऑर पाकिस्तान. काय पाहायचं होतं? कंटिन्युटी ऑफ दी बॉर्डर. दॅट वॉज द ओनली प्रायमरी थिंग विच हॅड टू बी सीन. अँड ऑफकोर्स द विल ऑफ द पीपल असं म्हणायचं, बट इट वॉज लेफ्ट टू दी रुलर. म्हणजे जो पण महाराजा आहे, निजाम आहे, राजा आहे, जो पण तिकडचा आहे त्यांनी डिसाईड करायचं की मला हिंदुस्थानात यायचं, पाकिस्तानात यायचं. खूप लोक म्हणतात की नो, दे हॅड अन ऑप्शन ऑफ इंडिपेंडन्स. दॅट ऑप्शन ऑफ इंडिपेंडन्स आपण पाहिलं तर माउंट बॅटनी त्यांना साफ सांगितलं होतं देर बी नो ऑप्शन. ते त्यांच्या मदतीसाठी येणार नाहीत. म्हणजे दे हॅव टू डिसाईड वेदर टू गो टू इंडिया और पाकिस्तान. तर याच्यामध्ये दी महाराजा ऑफ जम्मू अँड काश्मीरनी 26 ऑक्टोबर 1947 मध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन साईन केलं. मग 26 ऑक्टोबर 1947, 15 ऑगस्ट 1947 इज दी इंडिपेंडन्स. आता फ्रॉम 15 ऑगस्ट 1947 टू ऑक्टोबर 26 1947 मध्ये महाराजा हरी सिंग म्हणजे डिसाईड करू शकले नाही की त्यांना हिंदुस्थानात यायचं आहे या पाकिस्तानात जायचं आहे. पण या डिली डॅलीमध्ये जे त्यांची चूक होती हे म्हणायला हरकत नाही की त्यांची चूक होती, का की इंडिपेंडन्स वॉज नॉट अन ऑप्शन. ते घेऊ शकत नव्हते. पण त्यांनी असं स्टँडस्टिल एग्रीमेंट बनवलं. स्टँडस्टिल एग्रीमेंट विच वॉज नॉट ऍक्च्युअली अ स्टँडस्टिल एग्रीमेंट, पण स्टँडस्टिल एग्रीमेंट ज्यांनी पाकिस्ताननी त्याच्यावर सही केली. आणि त्याच स्टँडस्टिल एग्रीमेंट म्हणजे जे जे पण आजपर्यंत होत आहे त्या एरियामध्ये इट विल कॉन्टिन्यू टू द सेम. स्टेटस को विल बी मेंटेन. म्हणजे पाणी, तेल, बिजली जे पण तिथून पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये येतं इट विल कॅरी ऑन लाईक दॅट. आणि ऑल द रोड्स टू जम्मू काश्मीर वर फ्रॉम पाकिस्तान. So out of all the roads, Pakistan, there was one very old, म्हणजे म्हणायचं बनिहाल भरून. आता त्या बनिहालच्या टनल मधून आपण जातो त्यावेळेला आपण बनिहाल भरून जायचं आणि मग इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट रूट. बट सो मोस्ट पीपल केम फ्रॉम पाकिस्तान. सो द एक्सेसिबिलिटी ज्याला म्हणतात आपण, दॅट वॉज इझियर फ्रॉम पाकिस्तान टू काश्मीर. जम्मू अँड काश्मीर, मी काश्मीर म्हणतो, जम्मू तर चालेल, डिफरंट रिजन, बट जम्मू अँड काश्मीरचे महाराजा इझियर टू कम टू काश्मीर फ्रॉम पाकिस्तान साइड. जेव्हा 26 ऑक्टोबर 1947 मध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन साईन झालं त्याच्यानंतर हे का केलं, का की 22 ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तान अलॉंग विथ एक्स सर्व्हिसमॅन त्यांचे आणि कबाली, आफ्रिदी म्हणतो, तिकडची जी लोक आहेत कबालीज, राजाकार म्हणतो, त्यांना त्यांनी घेऊन आपले त्यांचे एक सर्व्हिस घेऊन त्यांनी हमला बोलला. कशावर?
कोणावर? महाराजा हरिसिंग ऑन 22 ऑक्टोबर 1947. त्यावेळेला ज्यांनी हल्ला बोलला तर हे जे महाराजा होते, ही वॉज स्टील इनडिसायसिव्ह की करायचं तर काय करायचं. तर त्यांनी मग भारताला म्हटलं की आमची मदत करा. तर मदत, ते म्हणाले मदत तेव्हाच आम्ही करू शकतो जेव्हा आम्हाला माहिती आहे आर यू विथ इंडिया और आर यू विथ पाकिस्तान. क्लिअर करा, क्लॅरिफाय करा तुम्ही कशा कोणत्या कुठल्या देशाबरोबर आहात. तर जेव्हा त्यांनी पाहिलं की पाकिस्ताननी त्यांचे झोडे होते, खूप लोकांना मारलं आणि ज्या प्रकारे त्यांचे बायकांबरोबर बलात्कार केला, हे बारामुल्लापर्यंत पोहोचले, तर त्यांचा मुद्दा होता हाऊ टू रीच श्रीनगर बाय 26 ऑक्टोबर 1947, सो दॅट ईद होतं त्या दिवशी. आणि त्यांनी जिन्नाला म्हटलं होतं की वी विल सेलिब्रेट ईद इन श्रीनगर, म्हणजे काश्मीर विल बी युअर्स. त्या दृष्टीने ते लोक 22 ऑक्टोबर 26 ऑक्टोबर या भांडण्यामध्ये सगळं काय आता आपल्याला माहिती आहे की मेजॉरिटी एरिया ऑफ जम्मू अँड काश्मीर आपल्याकडे आहे. अबाउट 75,000 किलोमीटर ज्याला आपण म्हणतो पाक ऑक्युपाइड काश्मीर, ते पाकिस्तानमध्ये आहे. अँड ऑलमोस्ट अबाउट यू कॅन सेफली से अबाउट 38 to 40,000 स्क्वेअर किलोमीटर चायनाकडे आहे, विच इज कॉल्ड द अक्साई चेन. म्हणजे या जम्मू काश्मीरमध्ये हे तीन जण, ते जेव्हा दोन्ही देशांमध्ये पाकिस्तान आणि इंडियामध्ये युद्ध सुरू झालं 1947-48 मध्ये, आणि जेव्हा ते युद्ध संपला ते म्हणतात की युएन मध्ये गेलं, त्याच्यानंतर युएनने सांगितलं कसं काय करायचं. तर दोज कंडिशन जे होते, द फर्स्ट कंडिशन फॉर अ प्लेबिसाइड, जे का की नेहरू गेले युएन मध्ये, तर त्यांनी फर्स्ट कंडिशन होत की पाकिस्तानची जेवढी पण लोक आलेली आहेत काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, त्यांनी परत जावं. आणि ती पहिली कंडिशन त्यांनी आजपर्यंत कधी केली नाही. ते जे शिरले त्याच्यानंतर बाहेर गेले नाही, तर त्याच्यामुळे प्लेबिसाइड होऊ शकलं नाही. मग केम द कराची एग्रीमेंट फॉर सीज फायर. द कराची एग्रीमेंट ऑफ सीज फायर ऑफ एप्रिल 1949. त्याच्यामध्ये मग झालं की कुठे कुठे आपण आहोत. सीज फायर म्हणजे जिथे पण तुमचे ट्रूप्स आहेत, भारताचे ट्रूप्स आहेत, पाकिस्तानचे ट्रूप्स आहेत, दे विल ऑल बी देअर अँड वॉज डिमार्केटेड, डिलिनिएटेड ऑन मॅप. डिमार्केशन जमिनीवर, डिलिनिएशन नक्षामध्ये केलं. त्याच्यामध्ये पॉइंट कॉल NJ9842. तो स्टार्ट द सियाचेन ग्लेशियर. हे जे NJ9842 आहे, तिथपर्यंत सीज फायर लाईन वॉज गोईंग, आणि त्याच्यानंतर इट वॉज सेट ऑन टुवर्ड्स द ग्लेशियर्स टू द नॉर्थ. राईट नाउ ते नॉर्थ टुवर्ड्स द ग्लेशियर म्हटल्याप्रमाणे, and it was very clearly stated कि it will join so that there is, एक शब्द आपण वापरतो, नो मॅन्स लँड. सो दे विल बी नो मॅन्स लँड. म्हणजे इट विल बी क्लिअर की कुठे डिमार्केशन आहे, कुठे डिलिनिएशन आहे, सगळं करूया. का की या वेळेला आपण त्या बर्फाच्या जागी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू गो, जाऊ शकत नाही, कोणी राहू शकत नाही. म्हणून आता आपण NJ9842 डेन्स लाईन जॉईनिंग नॉर्थवर्ड टुवर्ड द ग्लेशियर म्हणून सोडून दिलं. यानंतर 47-48 झालं, 65 वॉर झालं, 71 वॉर झालं. सो ऑल दिस कराची एग्रीमेंट मध्ये काय म्हणायचं आपण, सीज फायर लाईन. द वर्ड यूज सीज फायर लाईन म्हणायचं, CFL. 1971 वॉर नंतर जेव्हा पाकिस्तान हारलं, आणि देन वी हॅड अ सिमिलर एग्रीमेंट, त्याला आपण म्हणतो LOC, लाईन ऑफ कंट्रोल. राईट. सो सेम सीज फायर लाईन, जिथे जिथे आपण मागे पुढे घेतलं, काय घेतलं, त्याच्यानंतर बिके LOC, वी कॉल इट दी LOC. आणि त्याच्यामध्ये दुसरा होता की जे पण दोन्ही देशांमध्ये जे पण मतभेद आहेत, ते मतभेद विल बी डिस्कस बायलॅटरली. सो दे विल बी नो इंटरनॅशनल मिडिएशन. आपण पाहतो कसे आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही पाकिस्ताननी आम्हाला, त्यांच्या डीजीएमओने आम्हाला फोन केला. त्या डीजीएमओच्या फोन नंतर आम्ही त्यांना म्हटलं बरं, आता जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्ही घेतलं, आणि तुम्हाला जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं. आता याच्यानंतर आम्ही करणार नाही, कारण की तुम्ही म्हणताय की प्लीज सेसेशन ऑफ हॉस्टिलिटीज, म्हणजे आमच्यावर आता तुम्ही जास्त बारूद टाकू नका म्हणून पाकिस्तानहून रिक्वेस्ट आलं. सो अमेरिका काय म्हणतंय पुन्हा पुन्हा, वी मीडिएटेड. So there is a clear understanding between India and Pakistan. The disputes between the two countries will be settled bilaterally.
म्हणजे दोन्ही देशच गोष्टी करूनच त्याला संवाद जे साधला. पण मतभेद आहे त्याला हे करायचे, दूर करायचे. तर दिस पर्टिक्युलर थिंग जेव्हा होतं, एक हॉटसन म्हणून एक मनुष्य होता. ही वॉज अ पार्ट ऑफ अमेरिका कार्टोग्राफिक US मध्ये नक्षे तयार करायचा आणि नक्षे लावायचा. तर त्याच्यामध्ये काय असतं, द वर्ड यूज इज ADIZ, म्हणजे ए डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन. का की जेव्हा विमान जातात एका देशातनं दुसऱ्या देशातनं, द फ्रिक्वेन्सी चेंज. का की पायलटला कसं कळेल मी कुठल्या देशात आलो, तर द फ्रिक्वेन्सी चेंज. तर ती कुठली लाईन आहे जी क्रॉस करून आपण दुसऱ्या देशात गेलो तर कळेल की वे नाव वी आर नॉट इन इंडिया, वी हॅव गॉन इन टू पाकिस्तान, और वी हॅव गॉन इन टू अफगाणिस्तान, और वी हॅव गॉन इन टू एनी अदर कंट्री. तर त्या सवलतीसाठी द लाईन वॉज जॉईंड बाय हॉटसन. तर माणसाचं नाव आहे हॉटसन. फ्रॉम NJ9842 टू काराकोरम पास. नाव वाय मी काय सांगतोय, सो फ्रॉम NJ9842 इट गोज टू काराकोरम पास. जेव्हा ती लाईन काराकोरम पासला जाते, तर सियाचीन ग्लेशियर बिकम्स पार्ट ऑफ पाकिस्तान. ओके. द सियाचीन ग्लेशियर बिकम्स पार्ट ऑफ पाकिस्तान. ना त्यावेळेला हॉटसनने जी ती लाईन ड्रॉ केली, त्या गिव्हिंग द बेनिफिट ऑफ डाऊट टू मिस्टर हॉटसन, त्यांनी त्या वेळेला या दृष्टीने नाही लाईन ड्रॉ केली की हा पाकिस्तानचा भाग आहे या हिंदुस्थानचा भाग आहे. त्याला वाटलं की NJ9842 पर्यंत लाईन ड्रॉन आहे, तर त्याच्या पुढे असं हव्यामध्ये कशी गेली, तर एक लाईन ड्रॉन करून द्यावी आपण आणि ती काराकोरम पासला जॉईन करून द्यावी. पण त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाकिस्तान वॉज पार्ट ऑफ सिटो आणि सेंटो. सिटो वॉज द साऊथ ईस्ट एशियन असोसिएशन, ओके, द ट्रिटी ऑर्गनायझेशन. आणि सेंटो वॉज पार्ट ऑफ दी व्हॉट दे कॉल इट द बगदाद पॅक्ट. ओके. बगदाद पॅक्ट सेंटो जे आहे, USA वॉज नॉट पार्ट ऑफ इट बट वॉज सपोर्टिंग इट. तर सिटोचा वॉज हेडेड बाय USA. पाकिस्तान त्याचा सदस्य होता. आता पाहत, यू हॅव टू अगेन गो बॅक की आज जे होत आहे आणि मी हे जे सांगतोय, हाऊ क्लोजली इट इज असोसिएटेड विथ दी डेव्हलपमेंट्स टुडे अँड द डेव्हलपमेंट्स ज्या देन. वेळेला कसे झाले बरोबर. ते आपण पाहतोय. तर सिटो सेंटरचा भाग असल्यामुळे हॉटसननी लाईन जॉईन केल्यामुळे आपण पाहिलं की आणि या 47-48 वॉर नंतर 62 वॉर झाला. 62 वॉर मध्ये चायनाने जे घेतलं, आधीपासून सुरुवात झाली. चायना केम अंडर PLA, द पीपल्स लिबरेशन आर्मी, माओ से तुंग, इन 1950. आपल्याला तेव्हा इंडिपेंडन्स मिळालं 1947 मध्ये. इन 1950 द कम्युनिस्ट पार्टी थ्रू द क्विंग डायनेस्टी अँड टूक चार्ज ऑफ चायना 1950 मध्ये. तर त्याच्यानंतर हळूहळू चायनाने काय केलं, अक्साय चीनचा पोर्शन, तिबेटचं पोर्शन, सिंकियांगचं पोर्शन घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अक्साय चीन घेतलं. तर 1962 मध्ये वी डिफिटेड, लेट्स एक्सेप्ट, वी वर डिफिटेड बाय चायना. त्याच्यानंतर पाकिस्तानला वाटलं की भारत सारखा देश हिंदुस्थान आणि चायना करू शकतो असं. तर चायना आमचा नेबर आहे एक, आणि नेबर असल्यामुळे उद्या त्रास व्हायला नको. आणि चायना हॅज सेटल्ड बाउंड्री डिस्प्यूट विथ ऑलमोस्ट ऑल 14 कंट्रीज लेस दॅट टाइम पाकिस्तान, इंडिया आणि भूतान. तर पाकिस्तान वॉज व्हेरी कीन की आपण आपली बाउंड्री सेटलमेंट करून टाकावी चायना बरोबर, म्हणजे आपल्याला नंतर त्रास होणार नाही. आणि मग चायनाच्या बरोबर आपण चांगले रिश्ते ठेवूया, तर आपलाच फायदा होईल. म्हणून नेबर आहे, आपण काही करू शकला नाही, लहान देश आहे. तर अयूब खान जो होता त्याला असं वाटलं. तर चायनाने बॉर्डर सेटलमेंटसाठी म्हटलं आम्हाला शक्सगम घाटी द्या. तर पाकिस्तान देन इन 1963 गिफ्टेड शक्सगम व्हॅली टू चायना. आता शक्सगम किती मोठी व्हॅली आहे, इट इज अप्रॉक्सिमेटली अबाउट 5,000 स्क्वेअर किलोमीटर. 5,000 स्क्वेअर किलोमीटर इज द व्हॅली ऑफ शक्सगम. त्याचं इम्पॉर्टन्स काय, इट हॅज अ पास कॉल्ड खुंजरा पास. त्या पास वरून काराकोरम हायवे येतं अँड दॅट पास कनेक्ट दी जम्मू अँड काश्मीर विथ सिंकियांग. आणि त्या पास काराकोरम हायवे जे आज आपण म्हणतो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, CPEC म्हणतो ना, ऐकायला येतो लोकांना की काय आहे CPEC. चायना इज इन्व्हेस्टिंग ऑलमोस्ट $60 billion
इन कन्स्ट्रक्टिंग दी चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. ते कुठून येते? सिंकियांग प्रॉव्हिन्स सोडून, कुठून? खुंजरा पास सोडून, कुठून गुजर वाया गिलगिट बाल्टिस्तान, इट विल गो टू वे चाबहार पोर्ट. And Chabahar will open into Arabian Sea. So China wants an outlet into the Indian Ocean through the Arabian Sea, through this road. तर आपण पाहतोय विचार कसं चाललंय. अँड आय एम टॉकिंग अबाउट 1963. आता आपण केव्हा 2025 मध्ये. आणि आपण जेव्हा ऐकतोय सीपीईसी ऐकतो, आपण पाहतो चायना चाबहार पोर्ट ऐकतो. आपण पाहतो की चाबहार तर आपल्या ग्वादार, सॉरी, ग्वादार पोर्ट. The Chabahar port is ours, along with Iran, to enter Afghanistan. And the one that is connecting Pakistan with and the Chinese taken port in Baluchistan is called the Gwadar port. ठीक आहे, my mistake. Now आपण जेव्हा पाहतोय सगळं, तर when Gwadar and Chabahar, the two ports, Chabahar is helping India to connect with Central Asia, also to help Afghanistan and connecting Iran. तर त्यावेळेला and the Gwadar port is exclusively China's port in Baluchistan, an exclusive entry into the Arabian Sea, Indian Ocean. And rasta कुठून येतोय? Khunjara Pass. And Khunjara Pass soon it is coming through that way, which is in Shaksgam Valley, and soon it is passing through. So you got it. Now Yes. what आता सियाचेन मध्ये काय करतो आपण? असं असं काय झालं सियाचेन? So because it was a remote area, India was going there on and off, कधी कधी जायचं पाहायचं आणि यायचं. But Pakistan was sponsoring expeditions to this area of Karakoram region. आणि हे जेवढे काराकोरम रिजन मध्ये एक्सपिडिशन द्यायचे, जॅपनीज विथ अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन, ही लोक यायची. अँड दे वर गेटिंग स्पॉन्सर्ड ऑर दे वर टेकिंग परमिशन. कुठून घ्यायचे परमिशन? पाकिस्तान आहे आपला आमचा पोर्शन. बिकॉज हॉटसनने काय केलं? हॉटसन इन 1968 joined NJ 9842 with Karakoram Pass. Siachen Glacier part of Pakistan. So all these foreign expeditions started taking permission from Pakistan. आणि पाकिस्तान आपल्या आर्मी ऑफिसर पाठवायचा त्यांच्या बरोबर या एरियामध्ये. हा जो एरिया आहे इट इज माउंटेनियस पॅराडाईज. म्हणजे जे माउंटेनियर्स आहेत मला जायचं असेल. अँड इट ऑल्सो हॅज द वर्ल्ड सेकंड हायेस्ट पीक कॉल्ड द काराकोरम 2, K2. So highest peak is Mount Everest and K2 is the second highest peak which is visible. आपण सियाचेन ग्लेशियर मध्ये जेव्हा जातो आणि आपण इंदिरा कोलवर उभं राहू या कधी सियालावर उभं राहू तर आपल्याला समोरच दिसतं काराकोरम 2, द वर्ल्ड सेकंड हायेस्ट पीक. तर हे all this was going on. In 1978 and around 75 and 78 मध्ये there were two Germans who came and approached Colonel N. Kumar, who was the commandant of the high altitude warfare school in Gulmarg. आम्हाला एक राफ्टिंग एक्सपिडिशन करायचं आहे इंडस वॉटर मध्ये. आणि त्या राफ्टिंग एक्सपिडिशन कॅन यू हेल्प अस? ही वेंट अलॉंग विथ देम. अगेन दे केम. दे वॉन्टेड टू डू द शोक रिव्हर अँड नुब्रा शोक करून दे वॉन्टेड टू डू दिस बोट राफ्टिंग एक्सपिडिशन. तर त्यावेळेला गोष्टी करताना त्यांनी म्हटलं की भाई आम्ही आता करू आणि त्याच्यानंतर आम्ही पाकिस्तानमध्ये जातोय आणि पाकिस्तानमधून क्लाइम्बिंग हे पीक असं क्लाइम्ब करू. त्यांनी मॅप दाखवलं. तेव्हा कर्नल एन कुमारला वाटलं की हा पोर्शन तर आमचा आहे आणि हे म्हणतायत की आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार आहोत आणि पाकिस्तान आम्हाला स्पॉन्सर करतायत, पाकिस्तानचे ऑफिसर येत आहेत. हे असं कसं झालं? तर दिस वॉज अराउंड 1978. 1978 मध्ये या गोष्टी जेव्हा सुरू होत्या तेव्हा चुपचाप राहिले. पण त्यांनी कर्नल एन कुमारने त्या जर्मन माउंटेनियरला म्हटलं की भाई आपला तुमचा जो नक्षा आहे तो मला द्या. ते त्यांनी त्यांचा नक्षा त्याला दिला. ते म्हणतात, कोणी म्हणतात त्यांनी 500 रुपये म्हटलं. कर्नल एन कुमारने त्याला 500 रुपये दिले की तो आपला मॅप दे. कारण की त्यावेळेला एकदम हाऊ टू गेट दॅट इमिजिएट प्रूफ. आणि तो नक्षा घेऊन कर्नल एन कुमार केम टू आर्मी हेडक्वार्टर की भाई मला 2 जर्मन भेटले आणि ते जर्मन म्हणतायत की आम्ही या एरियामध्ये माउंटेनरिंग करणार आहोत. हा एरिया ते पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानवरून येतात. हे असं कसं? हा तर आपला एरिया आहे. तर दिस इज हाऊ इट स्टार्टेड ऑफ. अँड सोल्टोरो रिजलाईन
which was to the west, and Karakoram ranges which were to the east. त्याच्यामध्ये is Siachen Glacier, which is about 76 kilometers long and about 3 to 5 kilometers wide. And the heights go from about, you can say, from about 11,000 feet across 1,000 foot, and it goes as high as 22 to 23,000 feet, going up to Indra Col, Siala, on the entire area. At Soltoro ridgeline मध्ये, the easiest entry to Siachen Glacier and these peaks, कुठलं is a place called Belafond La. Belafond. La म्हणजे पास. La म्हणजे पास. The नाव Belafond, Belafond La. सिया ला, जॉंग ला. जेव्हा पण आपण खरदुंग ला, जेव्हा पण शब्द ला म्हणजे लडाखीमध्ये पास, वन प्लेस टू क्रॉस, म्हणजे जे जागा आहे, दिस इज द प्लेस फ्रॉम वेअर यू कॅन क्रॉस अक्रॉस. तर हे सगळं पाहून एक्सपिडिशन. आता आय वॉज कमिशन्ड इन टू दी आर्मी 1977. मी 1977 मध्ये आर्मीमध्ये आलो. तर जेव्हा मी आलो, तर मी जेव्हा कोर्स करायला गेलो, कर्नल एन कुमार कमांडंट होते, तर मी ऐकलं, मी 78 मध्ये कोर्स करायला गेलो तिथे. तर जेव्हा कोर्स करत होतो, मी पाहिलं की लोक सियाचीन ग्लेशियर नावं काढतात. आहे काय माहिती नव्हतं. यंगस्टर 21-22 वर्षाचा मुलगा, काय माहिती आम्हाला, काय आम्हाला कोर्स करायला दिलाय, हे चढायचं ते चढायचं, आम्ही खुश, हे पहाड चढा ते पहाड चढा, याच्यातच आम्ही खुश होतो. तर हे पण आम्ही पाहिलं तिकडे आहे कोण आपले सिनियर कोर्स आला होता, विच वॉज गोइंग टू सियाचीन ग्लेशियर. आणि आम्ही दोघं मिळून आम्ही लडाख पर्यंत गेलो. का की आम्ही लडाख पर्यंत गेलो, तर आम्हाला आता माहिती होतं सियाचीन ग्लेशियर याच बाजूला कुठेतरी आहे, पण कुठे आहे ते नव्हतं माहिती. फ्रॉम 1978 ऑनवर्ड हे गेले. त्याच्यानंतर कंटिन्युअसली वी फाउंड दॅट जेव्हा त्याला आपण म्हणतो LRP, लॉंग रेंज पेट्रोलिंग. सो लॉंग रेंज पेट्रोलिंग, बाहेर जाणार म्हणजे 30 दिवसाचं, 50 दिवसाचं, 60 दिवस बाहेर राहायचं असेल, तर तुम्हाला चिकार बंदोबस्त करायला लागला. कारण की तिथे तुम्हाला काहीच मिळणार नाही, रात्री पाणी पण मिळणार नाही, कारण की सगळ्या जागी बर्फच असतात. तो यू हॅव टू गो लॉजिस्टिकली सेल्फ कंटेन. तुमचे तंबू, तुमचं खाणं पिणं, राहणं, ॲम्युनेशन, वेपन, सगळं काही. सो इट इज अ लॉंग पेट्रोल, लॉंग रेंज पेट्रोल. ताकी दिवस जास्त तर यू हॅव रिक्वायर पोर्टर्स, हे ते. तर त्यावेळेला टू द पोर्टर्स आम्ही द्यायचे 50 रुपये दिवसाचे. आणि 50 रुपये दिवसाचे त्यावेळेला वॉज द सेम रेट विथ द फॉरेनर्स वर गिव्हिंग टू पीपल वेन दे वर क्लाइम्बिंग माउंट एव्हरेस्ट. या माउंट एव्हरेस्ट आपण नेपाळमध्ये क्लाइम्ब करायचं, तर त्या नेपाळी लोकांना आणि त्या जे पण माउंटेनियर्स जायचे, त्यांना ते 50 रुपये दिवसाचे द्यायचे. आम्ही पण सियाचेनवर जेव्हा पोर्टर्स घेऊन जायचं, आम्ही पण 50 रुपये दिवसाचे आम्ही पण द्यायचे. तर विचार करा, बिकॉज इट वॉज सो डिफिकल्ट अन एरिया सियाचेन ग्लेशियर. आणि सियाचेन ग्लेशियरवर राहायला, या सियालापर्यंत जायला, या इंद्रकोल पर्यंत जायला, या बेलाफॉन्डला पर्यंत जायला, there are camps established. Camp 1, Camp 2, Camp 3, Camp 4, Camp 5, Camp 6. आणि त्याच्यानंतरही then further logistic base, yet another logistic base, and मग you can go to. तर भारताच्या बाजूने जायला, सगळं करायला खूप वेळ लागायचा. 10 ते 12 दिवस नुसतं राहा, तेव्हा आपण पोहोचू शकत होतो. पाकिस्तानवरून 1 दिवस लागायचा. पाकिस्तान could reach this place in 1 day. आणि आम्ही 10 ते 12 दिवस. So you can see 10 the ते 12 difference. दिवस How कुठून? Pakistan, 10 ते 12 दिवस आपल्या कुठून? बाजूने पण कुठलं ते गाव होतं ते लडाख. खालचं? खरदुंगलावरून आपण निघालो. खरदुंगला, खरदुंगला यू देन गो टू अ प्लेस कॉल खलसी. आणि खलसीवरून आपण सियाचीनचा बेस कॅम्प. आणि सियाचीनच्या बेस कॅम्प वरून चढायला लागलं आणि पोचायला लागलं, तर 10 ते 12 दिवस लागायचे आम्हाला सगळ्या जागी पोचायला. कारण की कॅम्प 1, कॅम्प 2 एक दिवस, आणि आजारी नाही पडणं, आणि कोणाला काही झालं, पाय कोणाला हे झालं, काय पाय मोडला, हे झालं ते झालं, तर त्रास किती लोकांना. बिकॉज एक्लिमेटायझेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. या इथे जेव्हा तुम्ही राहता, मोस्ट इम्पॉर्टंट इज टू एक्लिमेट. श्वास घ्यायचा कसं आपल्याला, आपल्या बॉडीला एक्लिमेटाइज करायचं, आणि आपण राहू शकतो. तर आपण म्हणायचं, डोंट गिव्ह गामा
इन द लँड ऑफ लामा. लोक म्हणायचे डोंट बी अ गामा इन द लँड ऑफ लामा. म्हणजे इथे हम्म. तुम्ही आता डोंट थिंक दॅट युअर अ ह्यूज डामा, म्हणजे काही पण करू शकतो नाही. आणि आम्ही लोकांना सांगितलं नेहमी, मुलं जे आमच्या बरोबर असायचे जवान, की बाई पेट में रोटी, हात में सोटी, चाल छोटी. म्हणजे तुमचा जे श्वास घ्यायचा आहे आणि तुमचे जे पाय ठेवायचे समोर, इट शुड सिंक्रोनाइज. म्हणजे पाय आणि श्वास सिंक्रोनाइज झाला म्हणजे मग तुम्ही थकणार नाही. नाहीतर तुम्ही लवकर चालायला लागला की अरे काय होत नाही, मी तर लहान आहे, आय कॅन डू इट. विदिन 10-15 मिनिट्स ऑफ वन डे मध्ये यू विल फॉल सिक अँड इव्हन डाय. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो ऍक्लिमेटायझेशन करायला लागतं, नाही तर डोकं दुखतं. एवढं डोकं दुखेल की तुम्हाला खालीच यायला लागेल. तुम्हाला जेवता येत नाही, झोपता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, दिसत नाही. यू कॅन गेट स्नो ब्लाइंडनेस, यू कॅन गेट मूडी, यू कॅन गेट इररॅशनल इन युअर बिहेवियर. तर ऑल दीज डिझीजेस क्रॉप अप. म्हणून ओके. ऍक्लिमेटाइज केलं म्हणजे तुम्हाला कळतं की इन्सोमनिया झाला, याला हाय ऑल्टिट्यूड डिझीज व्हायला लागलाय, चिलब्लेन झाले, हाय ऑल्टिट्यूड पल्मनरी ओडिमा झालं. सो ऑल दीज डिझीजेस आर फॉर्म्ड ओव्हर येऊ शकतात तिथे. तर टू अवॉइड दॅट युअर ट्रेन. सो इन दॅट ट्रेनिंग देन 78 मध्ये आम्ही केलं, 79 मध्ये गेले, 81 वी डिड इट, 82 वी डिड इट, 83 वी डिड इट. आता माझं इन्व्हॉल्वमेंट इन दिस एंटायर थिंग वॉज फर्स्ट listening to it in 78, not going there, and in 83 and in 84. 82 मध्ये मी नुसतं वरून आय डिड अ हेलिकॉप्टर रेकॉनसन्स ज्याला म्हणतात, ओके. वरून ओके. पाहिलं 82 मध्ये. आणि 83 मध्ये मी भाग घेतला. 84 इज लेटर. 83 मध्ये मी तिथे 90 दिवस राहून आलो. कुठे बेलापॉन्डला मध्ये, सियाचेन मध्ये. सो आय वॉज फेमिलियर विथ दी एरिया. म्हणजे मला माहिती होतं की सियाचेन ग्लेशियर काय आहे, कसं राहायचं, कसं. पण आपण केव्हा जायचं, जनरली वी वर गोइंग टू द ग्लेशियर इन द मंथ ऑफ जून जुलै. कारण की त्यावेळेला आपण 3-4 महिने ठीक असतात, बाकी ते इट इज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. काय असतं, जेव्हा वारं असतं ना, ते वारं इटसेल्फ इज काय म्हणतो आपण विंड. इट इज ऑलमोस्ट अबाउट 100 किलोमीटर प्लस wind velocity. So you can imagine 100 kilometers per hour wind velocity, temperatures -70 degrees. So it is very difficult to exist in such windy and -70. And केव्हाही पहा बर्फ पडत राहील, केव्हाही पहा बर्फ हम्म. पडत हम्म. राहील. हम्म. हम्म. वेदर इज ऍब्सोल्युटली अनप्रिडिक्टेबल. तर त्या माहोलमध्ये मी 83 मध्ये पाहिलं की कसं राहू शकतो, काय करू शकतो, कसं कॅम्प वन एस्टॅब्लिश करायचं, कसं कॅम्प 2, कॅम्प 4, कॅम्प 5, कॅम्प 6, इंद्रकोल, आपण हे सगळं पाहिलं 83 मध्ये. पाकिस्तान ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की हे लोक 82 मध्ये पण आले, हे याच्या आधी 81 मध्ये पण आले, हे आधी 78 मध्ये पण आले. म्हणजे आता त्यांचा हळूहळू दे कुड नॉट स्पॉन्सर फॉरेन एक्सपिडिशन टू सियाचेन ग्लेशियर ओके. और टू द पीक्स त्यावेळेला. कारण की त्यांना वाटायला लागलं की इंडियन्स विल कन्फ्रंट देम. कुठे ना कुठे इंडिया आणि पाकिस्तान या फॉरेनर्सशी दे विल मीट समवेअर आणि त्रास होईल. सो पाकिस्तान इन 1983 लेफ्ट अ नोट सेइंग दॅट ते तुम्ही आमच्या एरियामध्ये आहात आणि फॉर गुड बेटर रिलेशन विथ यू, प्लीज वेकेट आर एरिया. So that was the first time in 1983 Pakistan admitted in writing to say it is our area. ओके. जेव्हा आम्हाला आता कन्फर्म झालं की पाकिस्तान इज ट्राईंग टू क्लेम देअर ओके. एरिया. तर बरोबर. 1983 मध्ये अंडर दी ऑफ पोलर बेअर मी गेलो आपल्या टीम बरोबर, पार्ट ऑफ दॅट लॉंग रेंज पेट्रोलिंग. माझ्या बरोबर मेजर थापा म्हणून ही वॉज द पेट्रोल लीडर. आय वॉज द पेट्रोल सेकंड इन कमांड. पण त्यांचा पाय मोरगळला. तर पाय मोरगळला तर ते म्हणाले आता ना विल get other leaders. Since he was a major, I was only a captain. They said, okay, now since you are his second in command, you lead the patrol. So I led that operation Polar Bear. So Operation Polar Bear 1 मध्ये आम्ही गेलो. जेव्हा आम्ही परत आलो, पाकिस्तान सेंट अ नोट सेइंग दॅट आम्ही असं तुम्ही आमच्या एरियामध्ये आहात आणि परत जा and all that. So giving clear indication that Pakistan was now showing interest in occupation of Siachen Glacier. So that interest was now out in the open. या आता एवढं वर्ष ते हळूहळू दे वर डुईंग इट क्लॅन्डेस्टाईनली. आता इट वॉज ऑल आउट इन दी ओपन. आणि त्यांनी म्हटलं की भाई ही जी लाईन आहे NJ 9842, इट गोज टू काराकोरम पास
आणि यू शुड बी टुवर्ड द ईस्ट ऑफ काराकोरम ऑफ दॅट लाईन अँड वी विल बी टू द वेस्ट. आता इंडियाने त्यांना क्लिअरली सांगितलं दिस लाईन इज नॉट देअर. आणि 1968 मध्ये हॉटसन ही लाईन ड्रॉ केली. बाय 1986 अमेरिका ने आपल्या नक्षांमधून ही लाईन काढून टाकली. व्हॉट दे कॉल इट द हॉटसन लाईन. ही ती लाईन काढून टाकली बिकॉज दे वॉज unnecessarily a lot of you know misunderstanding and disputes arising because of this line. त्यांनी लाईन काढून टाकली. त्याच वेळेवर 1986 मध्ये हे जेव्हा हॉटसन डाईड लेटर, हॉटसन रादर डाईड अर्लियर, 1979 मध्ये हॉटसन डाईड आणि 1986 दिस लाईन वॉज डन अवे विथ. त्याच वेळेला आज जे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत डॉक्टर जयशंकर, he was in USA on a normal diplomatic posting in 1986. He was also involved. त्यांना माहिती होतं की the government of India has taken up a case with the United States. ही जी लाईन तुम्ही ड्रॉ केली चुकीची केली आहे. हा कम्प्लीट एरिया जो आहे तो भारताचा आहे. तुम्ही चुकून पाकिस्तानला दाखवलेला आहे. हे तुम्ही लाईन काढून टाकावी. तर मग त्यांनी 1986 मध्ये लाईन ती काढून टाकली. सो दॅट वॉज वन पार्ट. आता 1983 मध्ये जेव्हा त्यांनी हे सगळं सांगितलं पाकिस्तान आणि इंडिया, तर आम्ही जेव्हा परत आलो, खाली उतरलो सियाचीन ग्लेशियरवरून, पाकिस्तान क्लाइम्ब सियाचीन ग्लेशियर. So in 1983, when we came down, de-induction म्हणतात त्याला, when we de-inducted, Pakistan inducted with what they call as the SSG, Special Services Group. त्यांचे जे कमांडो जे आपल्याला फार माहीर समजतात ते चढले वर आणि दे डिसाइडेड. आता देन आम्ही पुन्हा वर गेलो, सियाचीन ग्लेशियर पुन्हा वर चढलो, कॉल द ऑपरेशन पोलर बेअर 2. तर याच्यामध्ये टाइम वॉज अराउंड ऑक्टोबर नोव्हेंबर. सर्दी खूप झाली ऑब्विसली. आम्ही जुलैमध्ये गेलो होतो. नाव इट वॉज ऑक्टोबर नोव्हेंबर. इट वॉज व्हेरी कोल्ड. आम्ही आमचं काम करून परत आलो. पाकिस्तान डिसाइडेड की ते वरच राहतील, सियाचीन ग्लेशियरवर राहतील. तर त्यांचे जे कोर कमांडर होते जनरल जहान दाद खान म्हणून, लेफ्टनंट जनरल जहान दाद खान, ही वॉज इन चार्ज ऑफ द 10 कोर. आणि तेव्हा आज आपण म्हणतो खैबर पख्तूनवा, हे नावं ऐकतात, खैबर पख्तूनवा. खैबर पख्तूनवा म्हणतो and we find that there's a problem with in Khyber Pakhtunkhwa with Tehrik-e-Taliban, Pakistan, Taliban, Pakistan forces त्रास होतोय. तर आणि त्याला लागूनच आहे अ प्लेस कॉल्ड नॉर्दर्न एरियाज. सो देयर इज अनदर एरिया. Khyber Pakhtunkhwa used to be part of the North West Frontier Province, NWFP, आणि त्याला लागून होतं नॉर्दर्न एरिया. आणि त्या नॉर्दर्न एरियाचा हा भाग होता गिलगिट बाल्टिस्तान आणि मखान कॉरिडॉर. तर तिथपर्यंत पाकिस्तान यूज टू कंट्रोल. सो दॅट ऑक्युपेशन, त्याला आपण जे म्हणतो ना पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, POK, इज ऑल दॅट दे वर हॅव्हिंग इट. तर त्यांचा जो फोर्स कमांडर होता ते मेजर जनरल, नॉर्दर्न एरिया फोर्स कमांडर मेजर जनरल. तर त्यांची हे जे मुलं वर पाठवली होती आणि मग ते राहू शकली नाही. ते काकी नोव्हेंबर मध्ये ते मरायला आले सियाचीन ग्लेशियरवर. पाकिस्तानची लोक जेव्हा ते मरायला आले तर त्यांना मग ते म्हणाले तुम्ही परत या, आम्ही नेक्स्ट इयर पुन्हा जाऊ, आपण 1984 मध्ये जाऊ. कारण की भारताची लोक जुलैमध्ये येतात, आपण लवकर जाऊ आणि वी विल कॅप्चर अँड ऑक्युपाय सियाचीन ग्लेशियर. तर काही त्रास नाही, तुम्ही आता परत या, भरू नका. आता जे परत आले तर पाकिस्तानचे जे जहान दाद खान होते, ज्यांनी त्यांना पाहिलं की विचारलं काय झालं, काय तुम्हाला. म्हणाले खूपच गार आहे, म्हणजे सगळे भरून जातील तिथे, तर वी वॉन्ट स्पेशल क्लोदिंग. तर त्या स्पेशल क्लोदिंग हे पाहिजे जी लोक माउंट एव्हरेस्टवर चढतात, जी क्लोदिंग ते घालतात तेच क्लोदिंग आम्हाला मिळालं तरच आम्ही जिवंत राहू शकतो. नाही ते नॉर्मल क्लोदिंग मध्ये जिवंत राहणं इज इम्पॉसिबल. आम्ही सगळे मरून जाऊ. बरं झालं तुम्ही आम्हाला परत बोलवलं, तर आम्ही मरणारच होतो तिथे. तर दिस इज व्हॉट इज हॅपनिंग इन 1983. आता 83 मध्ये हे झालं तर त्यांना वाटलं की आता 83 मध्ये परत आले, आम्ही पण परत आलो, तेही परत गेले. पण डायरेक्ट कन्फ्रंटेशन नाही झालं, पण एक दुसऱ्याला पाहिलं आम्ही 83 मध्ये. तर त्यांनी आता 84 मध्ये यायचं ठरवलं. तर त्या ठरवण्यासाठी पाकिस्ताननी युरोपमध्ये जाऊन ते
हाय ऑल्टिट्यूड माउंटेनिअरिंग इक्विपमेंट विकत घेतलं. तर ते बॉट 1000 सेट्स असे माउंटेनिअरिंग इक्विपमेंट जे -70 डिग्री मध्ये पण माणसाला जिवंत ठेवू शकेल आणि त्याला मरणार नाहीत. आणि कसं राहायचं, कसं गरम ठेवायचं, कसं पाणी प्यायचं, कसं पाणी बनवायचं, आणि कसं हे सगळं ते जे मिळतं युरोपमध्ये ते त्यांनी विकत घेतलं. 1000 माउंटेनिअरिंग सेट्स विकत घेतले. पण आपल्याकडे इक्विपमेंट नव्हतं. आपल्याकडे नॉर्मल ऑर्डिनन्स इक्विपमेंट जे आम्ही अच्छा. घालायचं, ज्या आम्ही हाय ऑल्टिट्यूड मध्ये जेव्हा राहायचं, जसं जसं पाकिस्तानकडे होतं तसंच आमच्या इकडे होतं. सो वी बर वर बर. ऑल बट नॉट दिस स्पेशल माउंटेनिअरिंग इक्विपमेंट. आमच्या इकडे नव्हतं आणि त्यांच्या इकडे नव्हतं. पण आम्ही त्याच्याशिवाय जायचं आणि यायचं. तर ते आले, पण त्यांना कळलं की आम्ही मरूत, तर ते परत गेले. इंडिया ऑल्सो त्यावेळेला डिसाइडेड की आता 83 मध्ये हे सगळं झालंय, ते 84 मध्ये आम्ही पण जाऊ. वी वर गोईंग. 81 मध्ये पण आम्ही गेलो, 82 मध्ये पण आपण गेलो, 83 मध्ये पण आपण गेलो, आता 84 मध्ये आपण जायचं. आता केव्हा जायचं, कसं जायचं? तर विक्रम सूद, हु वॉज दी रॉ मध्ये रॉकी. होते, ही लेटर बिकेम दी बॉस ऑफ रॉ. तर ही वॉज पोस्टेड इन श्रीनगर. तर त्यांनी त्यावेळेचे जे कोर कमांडर होते, जनरल हुन, त्यांना सांगितलं की आम्हाला रिपोर्ट येत आहेत की पाकिस्तान काहीतरी शॉपिंग करताय युरोपमध्ये आणि हाय ऑल्टिट्यूड माउंटेनिअरिंग इक्विपमेंट विकत घेत आहे. आपण त्यावेळेला एंटार्क्टिकामध्ये जात होतो. वी आर गोइंग टू एंटार्क्टिका. तर त्याला ते म्हणाले एंटार्क्टिकामध्ये इक्विपमेंट वापरतो का, की इट इज व्हेरी कोल्ड, बिकॉज सियाचेन इज कॉल्ड द थर्ड पोलर, है ना, बिकॉज इट्स ऍब्सोल्युटली पोलर, बर. गार. तर ते म्हणाले पाकिस्तान कुठे अंटार्क्टिकामध्ये जात आहे, पाकिस्तान काय करते एवढं सगळं इक्विपमेंट विकत घेऊन. तर फर्स्ट डाऊट केम इन टू दी माइंड की पाकिस्तान काहीतरी करते. सो दिस इंटेलिजन्स इनपुट केम टू दी कोर कमांडर, हु वॉज जनरल हून इन श्रीनगर. आता जनरल हून, बिकॉज ते हाय ऑल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलमध्ये आधी होते, त्यांना माहिती असायचं, ही वॉज ऑल्सो गुड माउंटेनियर. तर त्यांनी पाहिलं की भाई आपली लोक पण पुन्हा जायचं असेल तर इथला ओल्ड इक्विपमेंट त्रास होईल. जसं त्यांना त्रास झालाय तोच त्रास आपल्याला होईल. सगळी तशीच माणसं आहेत, काही फरक पडणार नाही. तर इट इज बेटर दॅट वी ऑल्सो इक्विप आवरसेल्व्हज विथ द न्यू माउंटेनिअरिंग इक्विपमेंट. त्याच्यासाठी ते बाहेर गेले विकत घ्यायला. तेव्हा त्यांना जे त्यांनी सांगितलं कोणी, विक्रम सूदनी, ते खरं निघालं की ते जिथेही गेले ते विकत घ्यायला, त्यावेळेला आमच्याकडे झिरो इक्विपमेंट नाही आहे, काहीच नाही आहे. त्यावेळेला कुठे गेलं, हो पाकिस्तान विकत घेतलं. पाकिस्तानाने 1000 सेट विकत घेतले. पाकिस्तानने 1000 सेट विकत घेतले, आता आम्हालाही पाहिजे. ते म्हणाले तुम्हाला पाहिजे तर आम्हाला बनवायला लागेल. आता बनवू तर किती वेळ लागेल आम्ही सांगू शकत नाही. तर जे पण आहे ते तुम्ही आपला ऑर्डर करा, आम्ही बनवायला सुरुवात करतो. तर त्यांनी ऑर्डर दिले आणि आमचे इक्विपमेंट बनवायला. पण पाकिस्तानने आपले 1000 सेट विकत घेऊन आले. हे पाकिस्तानने केव्हा केलं? जानेवारी 1984 मध्ये देवर रेडी विथ इक्विपमेंट इन पाकिस्तान, ओके. अ प्लेस कॉल्ड स्कार्दू. येस. स्कार्दू ही जागा इज अगेन वन ऑफ दोज प्लेसेस. ऑपरेशन सिंदूर मध्ये वन ऑफ द एअर बेसेस विच वर हिट, तेव्हा ऐकायला येईल तुम्हाला नाव स्कर्दू 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 म्हणून. इट इज दॅट येस. प्लेस विच येस. इज अबाउट येस. 100 odd kilometers फ्रॉम आमचं नियरेस्ट प्लेस. नाव आता काय चाललंय, पाकिस्तानने विकत घेतले. पाकिस्तानचे जे कोर कमांडर होते ते म्हणाले की आम्ही वर चढू शकत नाही, त्याच्यासाठी इक्विपमेंट आणा. तर पाकिस्तान डिसाइडेड फर्स्ट की दे विल ऑक्युपाय सियाचेन ग्लेशियर ऑन 1st March 1984. ऑक्युपेशन डे पाकिस्तान डिसाइड 1st March 1984. पण जनरल जहान दाद खान जे होते ते म्हणाले अरे ही लोक तर 1983 मध्ये मरायला आली आणि ते नोव्हेंबर मध्ये मरायला आली, तिथे तर मार्च मध्ये तर इट इज वर्स्ट देन नोव्हेंबर, हे ते सगळे मरून जातील. तर लेट अस नॉट डू इट इन मार्च, लेट अस गो ऑन 1st May 1984. तर आपण एक महिना सोडूया आणि मग त्याच्यानंतर लेट अस गो इन मे. म्हणजे दिस पीपल विल नॉट डाय. आणि इंडिया तर जून जुलैमध्ये येतात, तर आपण त्यांच्या आधी एक दिवस पण आधी आलो तरी पुष्कळ आहे. तर वी विल मॅनेज इट अँड वी विल इन्शुअर विल थ्रो आउट द इंडियन फ्रॉम द सियाचिन ग्लेशियर, देन येणार नाही म्हणून दिसलं. आता हे आपल्याला कसं कळलं?
हे काय होत आहे हे कोणी सांगितलं आपल्याला? मी कसं सांगतोय तुम्हाला? कुठे? जनरल मुशर्रफ हे आपल्या पुस्तकात इन द लाईन ऑफ फायर हे सगळं लिहिलंय. बर. जनरल मुशर्रफ ही वॉज इन दी मिलिटरी ऑपरेशन्स ब्रांच इन पाकिस्तान. क्या कहता है? त्यावेळेला ही वॉज अ कर्नल. हाँ. मुशर्रफ वॉज अ कर्नल. कर्नल नंतर ब्रिगेडियर, ब्रिगेडियर नंतर मेजर जनरल, मेजर जनरल नंतर लेफ्टनंट जनरल, लेफ्टनंट जनरल नंतर चीफ ऑफ द आर्मी स्टाफ. ठीक आहे ना? हे दिस इज द, ही वॉज अ कर्नल, young officer, posted over there, middle level officer, and promoted. त्या प्रमोशन घेणार होत्या ब्रिगेडियरच्या रँकची, पण ही वॉज मीन वाईल पोस्टेड ओव्हर देयर. तर त्यांच्या समोर हे सगळं ऐकायला त्यांना मिळत होतं. त्याने सगळं ऐकतायत की हे होत आहे, ते होत आहे. अँड जियाउल हक वॉज दी president of Pakistan and chief of the army staff. He was controlling it. He was the virtual, you could say, in डिक्टेटर. control of the army, a dictator. तर जियाउल हक मध्ये आणि मुशर्रफ हे ऐकतोय काय काय चाललंय, कसं चाललंय. तर मुशर्रफ डिसाइडेड की हे काय चाललंय. तर जियाउल हकच्या वेळेला, आय गेस प्रिय थोडस तुम्हाला सांगायला, हे जे जेव्हा आपल्या मुशर्रफने हे सगळं लिहिलंय की असं झालं तसं झालं, इंडिया इथे होती, पाकिस्तान तिथे होते, आम्ही फर्स्ट मार्च आणि हे केलं ते केलं. आणि त्यांनी एक शब्द वापरला की इंडिया प्रिएम्प्टेड पाकिस्तान. म्हणजे आम्ही येणार होतो फर्स्ट आधी मार्च मध्ये, त्याच्यानंतर आम्ही एप्रिल मध्ये, पण इंडिया प्रिएम्प्टेड बाय ऑक्युपाईंग द सियाचेन ग्लेशियर ऑन 13th of April 1984. आणि त्याच्यामुळे आम्ही सियाचीन ग्लेशियर हारलो आणि आम्ही काही पकडू शकलो नाही. तर त्यांनी काय करावं? त्यांनी त्यावेळेला त्याला एवढा राग आला की इंडियाने असं केलं, तर ही प्लॅन कारगिल ऑपरेशन. द बर. कारगिल ऑपरेशन एंटर्ड इज हेड देन, की भाई इंडियाने असं केलं आहे तर मी काहीतरी करीन. तर त्यावेळेस ही डिडंट नो की ही विल बिकम द चीफ ऑफ द आर्मी स्टाफ. पण when he became the chief of the army staff, he decided that he will launch Kargil operations in 1999. And बर. these operations are planned again. म्हणजे हे याचं प्लॅनिंग कितीदा पाकिस्तानमध्ये होत होतं हे मुशर्रफला माहिती होतं आणि जाऊन हकच्या वेळेलाही होत होतं. पण एक्झिक्युटेड कोणी केलं याला? मुशर्रफने. हे मुशर्रफ. कोणी लिहिलं? मुशर्रफने स्वतःच लिहिलंय इन हिज बुक कॉल्ड इन द लाईन ऑफ फायर. राईट. आता हे जेव्हा होत होतं, वेन द प्रिएम्प्टेड, आता प्रिएम्प्टिंग, प्रिएम्प्टिंग म्हणजे आम्ही कसं डिसाईड केलं 13th of April. आता हे जे मी तुम्हाला दोन्ही बाजूच्या गोष्टी सांगतोय, त्यावेळेला आम्हाला पाकिस्तान काय करतात ते तर आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला थोडं बहुत जे कळलं ते विक्रम सूद कडून, की भाई पाकिस्ताननी काहीतरी विकत घेतायत ते युरोपमध्ये, मग चिकान इक्विपमेंट त्यांनी विकत घेतले, तर काहीतरी सुरू आहे, तर तुम्ही कळायला पाहिजे. नाव प्लीज ऍक्टिव्हेट युअर सोर्सेस. ऍक्टिव्हिटीला सोर्स. ते हे दोन्ही बाजूच्या गोष्टी आता कळायला लागल्या, ज्या मुशर्रफने आपलं पुस्तक लिहिलं. मुशर्रफही मेला, मरण्याच्या आधी त्यांनी आपलं पुस्तक लिहिलं, आत्मकथामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. यू मस्ट जे ज्या लोकांना इंटरेस्ट असेल की कोण याचा मागे खलनायक आहे, तो आहे मुशर्रफ. मुशर्रफ. कारण की मुशर्रफ आपल्या 1982, 83, 84 मध्ये तिथे होता आणि फार ऐकत होता ऍज अ कर्नल, ऍज अ मिडल लेवल ऑफिसर, काय चाललंय, काय जहानदाद खान असं का म्हणतोय, नॉर्दर्न फोर्स कमांडर असं का म्हणतोय, हे करू शकत नाही, हे करू शकत नाही. मुशर्रफ वॉज पार्ट ऑफ SSG, स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचा तो त्याला सदस्य होता. तर त्यांनी हम्म. पुन्हा असे हमले केले वेन ही बिकेम अ ब्रिगेडियर ऑन सियाचेन फ्रॉम 1987 ऑनवर्ड. ओके. तर 1987 नंतर जे सियाचेनवर हमले झाले, ज्याच्यामध्ये बाणाला परमवीर चक्र मिळालं, दॅट वॉज प्लॅन्ड बाय मुशर्रफ. So you see that the whole this thing. Now 84 मध्ये आता आम्ही काय चूज केलं, ते रायप्रीत, व्हॉट वॉज सो सॅक्रोसॅक्ट, सो स्पेशल की आम्ही 13th April गेलो. आम्हाला माहिती होतं का की पाकिस्तान येणार आहे मार्च मध्ये? या आम्हाला माहिती होतं का की पाकिस्तान येणार आहे मे मध्ये? काही माहिती नव्हतं, काही माहिती नव्हतं. राईट. बट टाकी 82 मध्ये आम्ही गेलो, 83 मध्ये आम्ही गेलो. 83 मध्ये तर मी आय वॉज पार्ट ऑफ द होल थिंग लिडिंग इट, पोलर बेअर 1 and 2. याच्या आधीचं जे होतं आयबेक्स हंट, मी मी आपल्या हेलिकॉप्टर मधून पाहिलं काय काय हाऊ द एरिया आहे. तो हम्म. एरियल रेकॉर्नन्सेस मी केलं होतं. In 84 they
आर्मी कमांडर होते, जनरल छिब्बर म्हणून. त्यांनी मला विचारलं की भाई, सपोजिंग आम्ही लवकर गेलो तर तू जाऊ शकशील का? तू आधी गेलेला आहेस, तू पाहिलंयस, तिथे राहिला आहेस, तुला माहितीये तू कसे कपडे घालत होतास, तुझ्या बरोबरची मुलं किती होती, तू जाऊ शकशील का? तर आय वॉज द कॅप्टन. मी म्हटलं हो. मी 83 मध्ये गेलो, आम्ही 82 मध्ये गेलो, तर तेच कपडे घालून गेलो जुने. पण मला त्यावेळेला हे कळलं नाही की आम्ही जुलैमध्ये जायचं, आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते मला माहिती नव्हतं. का ते मला प्रश्न विचारतायत. तर मी म्हटलं हो, जाऊ शकतो. तर जेव्हा जनरल हून मला घेऊन गेले बाहेर आणि म्हणाले, अरे ते आर्मी कमांडर इज सिनियर, जनरल हून इज अ कोर कमांडर, अँड आर्मी कमांडर इज जनरल छिब्बर, इज ऑल्सो लेफ्टनंट जनरल बट सिनियर. सिनियर. आता जनरल छिब्बर जे आहेत, तर त्यांच्याकडे कोण आपले कर्नल एन कुमार आधी पण गेले होते, वेन ही वॉज पोस्टेड इन दी आर्मी हेडक्वार्टर. आणि त्यावेळेला कर्नल एन कुमार इंटरॅक्टेड विथ जनरल छिब्बर, विचार सांगायला की असं असं झालं, जर्मन आले माझ्याकडे, हे झालं, असं झालं, हे करतायत, पाकिस्तान असं करतायत. तर जनरल छिब्बरला माहिती होतं. देन ही वॉज कॉल्ड द डायरेक्टर मिलिटरी ऑपरेशन. त्यांची रँक होती मेजर जनरल ओके. त्यावेळेला छिब्बरची. त्यांना माहिती होतं कुमारच्या बरोबर ज्या गोष्टी करायचं, की काय बोलतायत हे सियाचिन. आणि आता ते लेफ्टनंट जनरल म्हणून आर्मी कमांडर आले. तर आर्मी कमांडर आले तर त्यांना सगळं या गोष्टीचं माहिती होती सगळं आधीच, कारण की ते मिलिटरी ऑपरेशन मध्ये पण होते. जसा मुशर्रफ होता तसेच जनरल छिब्बरी होते मिलिटरी ऑपरेशनचे, बॉस होते, तो तर मिडल ऑफिसर होता. तर त्याला सगळं माहिती होतं. तर याच्यामुळे जेव्हा ते गेले, तर त्यांनी मला तसं तर जनरल हून म्हणाले की तू जाऊ शकणार नाही, ते प्रश्न विचारतायत की आधी. तर म्हणजे त्याला आधी म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही. ते म्हणाले तू जाऊ शकतो काय, या थोडं आधी केलं तर जाऊ शकतो. तर हो म्हटलं. तारीख माहिती आहे का? म्हटलं नाही, मला काय माहिती आहे का, काहीच माहिती नाही म्हटलं मला. म्हटलं ठीक आहे. तर जनरल छिब्बर, त्यांनाही माहिती नव्हतं की 13 एप्रिलला जायचं. तर तिकडचे जे सेक्टर कमांडर होते वॉज ब्रिगेडियर चन्ना. The Brigadier Channa, who was in charge of this entire operation, because he was posted as a brigadier in a place called Partapur. ओके. परतापूर एक जागा आहे तिथे. ओके. तिथे आणि परतापूर जी जागा आहे, तिथून 1971 मध्ये आम्ही कॅप्चर केलं अ प्लेस कॉल्ड तुर्तुक. तुर्तुक इज पार्ट ऑफ बाल्टिस्तान. तुर्तुक पार्ट ऑफ बाल्टिस्तान आम्ही कब्जा केला केव्हा, 1971 मध्ये. आणि बर. त्यावेळेला मेजर रिंचिन म्हणून होते. ही वॉज द मॅन रिस्पॉन्सिबल फॉर दिस कॅप्चर. हे ते ज्याला एमबीसी महावीर चक्र मिळाला त्यांना, महावीर चक्र बहार मिळाला त्यांना. तर 1971 मध्ये आम्ही कॅप्चर केलं तुर्तुक. तर तुर्तुक इज पार्ट ऑफ बाल्टिस्तान. ठीक आहे ना. आपण गिलगित बाल्टिस्तान म्हणतो, तिकडचे लोक जे आहेत ती बाल्टी आहेत, त्यांना बाल्टी बर. म्हणतात. ते भाषा हम्म. पण ते वेगळी बोलतात. आणि त्यांचं ते मुसलमानच आहेत सगळं, पण ते शिया मुसलमान आहेत, नॉट सुन्नी. आणि पाकिस्तान इज 80% सुन्नी मुस्लिम. सुंदी. ठीक आहे. आणि ते शिया मुस्लिम, ते दोघांचा पटतही नाही. शिया आणि सुन्नी लोकांचा पटत नाही एवढं या बाबतीत. तर हे असल्यामुळे देन आय वॉज ऑन टॉप. ते म्हणाले, जनरल ब्रिगेडियर चन्ना म्हणाले, वी विल गो ऑन 13 एप्रिल 1984. त्यांनी तारीख दिली जनरल छिब्बरला आणि जनरल हुनला. ते म्हणाले का रे 13 एप्रिल कशासाठी? 13 म्हणजे असं 13 जेव्हा म्हणतो आपण, म्हणतो की 13 तारीख क्या गडी. इट इज अनलकी डे, 13 एप्रिल को यू वॉन्ट टू लॉन्च ऑपरेशन. तर ही सेड नाही, 13 एप्रिल इज द मोस्ट ऑस्पिशियस डे, बिकॉज इट इज सपोजडली अ न्यू इयर, बैसाखी. बैसाखी. बैसाखी असते. पाकिस्तान ऑल्सो सेलिब्रेट्स, आणि या नॉर्थ इंडियामध्ये 13 एप्रिल इज अ न्यू इयर डे. आणि न्यू इयर असल्यामुळे इट इज द मोस्ट ऑस्पिशियस डे फॉर हिंदू. आणि आम्ही 13 एप्रिललाच करणार. 13 एप्रिल. आता ते म्हणाले 13 एप्रिलला करणार, जे इक्विपमेंट आहे ते जुलै ऑगस्ट आहे. तर एप्रिलमध्ये जाणार म्हणजे तुम्हाला सगळं इक्विपमेंट जे आहे ते चांगलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही राहू. तर ते होऊन म्हणाले, अरे मी ऑर्डर केलंय, पण ते मला सांगू शकत नाही की ते एप्रिलमध्ये देतील या नाही देणार. ते त्यांनी काही सांगितलं नाही, कारण की पाकिस्तानी तर उचलले जे हे पण होते ऑफ द शेल्फ काम. आश्चर्य होईल. 12 एप्रिल 1984, 13 एप्रिल वी आर लॉन्चिंग दी ऑपरेशन. ठीक आहे. 12 एप्रिल 1984 संध्याकाळी 5 वाजता इक्विपमेंट आलं फ्रॉम युरोप.
फ्रॉम युरोप द एंटायर इक्विपमेंट केम. 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पोहोचलं आणि मग त्याला काढणं घालणं. आणि जी आम्ही 30 मुलं तयार केली होती बेलाफॉन्डलासाठी आणि 30 मुलं तयार केली होती सियालासाठी. ठीक आहे ना. आता हे दोन्ही जे लोकेशन आहेत, वन इज ॲट 18,000 अँड दी अदर इज 20,000 फीट. ठीक आहे. आता मला तर माहिती होतं की बेलाफॉन्डला काय आहे, काय की मी गेलेला होतो. तर मला असं पण टू कीप द सिक्रेसी पाकिस्तानलाही कळायला नको. आता पाकिस्तान आणि आम्ही सिक्रेसी कसं राहणार की रेडिओ सेट म्हणतो, रेडिओ सेटवर आपण बोलू तर वी कॅन पिकअप. मोबाईलवर आपण बोलतो तर कोणी काय एनीबडी कॅन लिसन. आपण नाही पण ज्याला ऐकायचं असेल तर ऐकू शकता की वी कॅन इंटरसेप्ट. तर तसं टू एन्शुअर की पाकिस्तान डज नॉट कम टू नो आम्ही म्हटलं काय त्याला म्हणतो जे शब्द आपण वापरतो सायलेन्स. रेडिओ रेडिओ सायलेंट. सायलेन्स. रेडिओ सायलेन्स म्हणजे आपण बोलायचं नाही, बिलकुल शांत राहायचं, काम करायचं पण बोलायचं नाही की दुसऱ्याला कळत नाही. आणि सोल्तोरो रिजिलाईन त्या बाजूला पाकिस्तानच्या बाजूला काय होतं आम्हाला माहिती नाही. अनलेस अंटिल यू फ्लाय युअर हेलिकॉप्टर ऑर यू हॅव अ सॅटेलाइट. त्यावेळेला तर सॅटेलाइट नव्हते. युअर ऑन दिस साईड त्यांनाही माहिती नाही. टू बोथ द साईड डोंट नो एनिथिंग. आणि रेडिओ सायलेन्स ते कळणार पण नाही. तर त्याच्या आधी एक दिवस आधी मला ते घेऊन गेले हेलिकॉप्टरमध्ये आणि एरिया दाखवलं आणि म्हटलं पाहिलंच आता तुला माहितीये की तू आधी गेला आहेस आणि आता काय फरक कोणी काय करायचं. ते तुम्ही की बिलाफॉन्डला मध्ये आम्ही तुला आणि तुझ्या टीमला इथे ड्रॉप करू. म्हटलं ठीक आहे. फर्स्ट क्लास नो प्रॉब्लेम क्लिअर वेदर. तर 13 तारखेला सकाळी वी टूक ऑफ. 5:30 वाजता हेलिकॉप्टर झाले. आणि ते पहा दिस त्यावेळेला हेलिकॉप्टर व विथ दी एअरफोर्स. आर्मीमध्ये हे जे हेलिकॉप्टर होते देवर ऑल्सो अंडर दी एअरफोर्स कमांड अँड कंट्रोल. म्हणजे त्यांच्या खाली राहायचे. तर त्यावेळेला आता नाही दॅट टाइम. तर एअरफोर्स वॉज ऑल्सो दे. तर एअरफोर्सने आम्हाला हेलिकॉप्टर आले. एका हेलिकॉप्टरमध्ये दोन. माझ्या बरोबर माझा रेडिओ ऑपरेटर आणि मी. आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये दोन मुलं होती. जी एक प्रकाश आणि एक रमेश. ही मुलं दोघं माझ्या बरोबर आधी आलेली होती म्हणजे त्यांनी पण पाहिलेलं होतं ग्लेशियर. तर ते घेऊन गेले. तर जेव्हा आय वॉज इन द लीड हेलिकॉप्टर. तर लिडिंग हेलिकॉप्टरमध्ये असल्यामुळे ते पायलट जसंच आम्ही बेलाफॉन्डलाच्या आसपास पोहोचलो. पायलट म्हणाला भाई असं आहे संजय आम्ही उतरू शकत नाही आता. तुला वरून उडी मारायला लागेल. म्हणजे वरून उडी मारायची. म्हणजे मी उडी मारू शकतो मला त्रास नाही उडी मारण्यात. पण हे लक्षात ठेवा मी तिथे क्रेव्हिसेस म्हणतात. क्रेव्हिसेस बरं. म्हणजे दोन हे जे आईस आहे ना ते गॅप्स असतात. तर गॅप बर्फ पडतो तो भरून असं वाटेल प्लेन आहे. पण जसं माणसाचा प्रेशर आहे काही प्रेशर तर यू विल गोइंग टू द डीप क्रेव्हिस मध्ये फसून जा. तर आय न्यू वे द क्रेव्हिसेस वर का की राहिलेला होतो मी. तर मी त्यांना म्हटलं मी उडी मारतो पण उडी मारण्याच्या आधी लक्षात ठेवा की मी फसणार नाही. मी फसलो तर आपल्याला सांगितलेलं आहे रेडिओ सायलेन्स. तर रेडिओ सायलेन्स तेव्हाच होईल जेव्हा आपण शांत काम करू. आणि मीच फसलो तर आपले सगळे रेडिओ म्हणतील की गेला माणूस आणि त्याला काढा हे करा ते करा. तर पाकिस्तानला काय सुरू आहे. आणि बिफोर इव्हन दी ऑपरेशन लॉन्च गडबड सुरू होऊन जाईल. तर असे डोंट माइंड मी उडी मारेन. तर म्हणाले मी त्याला जाळ्या दाखवली म्हणजे इथे मी उडी मारतो. पण उडी मारण्याच्या आधी माझ्या सीटच्या खाली एक छोटीशी आट्याची बोरी आहे. छोटीशी आहे 10 किलोची. त्याला मी खाली पाडतो आणि पाहूया ती धसते का. ती धसली म्हणजे आपण समजायचं की तिथे आपण नाही वरच राहिली. आपण वरून फेकतोय आणि खाली गेली नाही म्हणजे समजायचं की दॅट इज रिझनेबली हार्ड एरिया आणि मी उडी मारू शकतो. पण उडी मारण्यात हार्ड म्हणजे जास्तही हार्ड नको नाही. जर दगडासारखं बर्फ होऊन जातो तर तुमचा पाय तुटायचा. तर म्हणाले नाही नाही त्याचं काय होणार नाही मी विल इन्शॉर. तर त्यांनी होवर केलं. तर होवरिंग म्हणजे हेलिकॉप्टर एका जागी हेलिकॉप्टर केपेबिलिटी ऑफ होवरिंग. जे फिक्स एअरक्राफ्ट असतात त्याला दे कॅनॉट होवर. हे जे हेलिकॉप्टर असतात ते होवर. त्यांनी होवर केलं एका जागी आणि देन ते म्हणाले जम्प. सो जम्प. आणि मी जेव्हा जम्प केला खाली मग खालून मी त्यांना वर गेले थम्स अप की ठीक आहे नो प्रॉब्लेम यू कॅन लँड ओव्हर. तो दुसरा जो हेलिकॉप्टर होता तो पाहत होता हे सगळं काय चाललंय याचं. बिकॉज या हेलिकॉप्टरचे पायलट आणि आम्ही मागे वी हॅव अ हेडसेट. त्या हेडफोनवर एक दुसऱ्याशी बोलू शकतो. त्याचा आवाज खूप येतो.
हेलिकॉप्टरमध्ये कोणी गेलं तर तुम्ही पाहाल विमानासारखं शांत नसतं ते. आवाज कारण इज स्मॉल एअरक्राफ्ट इंजिन, एवढा आवाज की आपण बोलू शकत नाही म्हटलं स्पीकिंग टू दी हेडसेट. तर ते पाहत होते काय चाललंय. आणि तिकडच्या पायलटला ऐकायला येत होतं आम्ही काय बोलतोय. तर आता रेडिओ सेट सायलेन्स म्हणायला हरकत होती, पण रेडिओ सेट सायलेन्स आहेत ब्रोकन. का की आता पायलट माझ्याशी बोलतोय, मी पायलटशी बोलतोय, एक पायलट दुसऱ्या पायलटशी बोलतोय. तर नऊ पाकिस्तानला एक कळलं की काहीतरी आता सुरू आहे. आता काय करायचंय त्यांना कळलं नाही कळलं ते आपल्याला माहिती नाही. पण आपण 11 वाजेपर्यंत आम्ही 30 लोक वी कुड लँड. आणि हेच हेलिकॉप्टर अजून 30 लोकांना जाऊन सियाला जाणार होते. पण 10:30 11 वाजेपर्यंत एकदम म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन द वेदर चेंज टोटली. म्हणजे बर्फ पडायला लागला एकदम. आणि तो हेवी स्नोफॉल, हेवी विंड. म्हणजे काही दिसायला म्हणजे 5 फूट पण दिसत नव्हतं. इट वॉज बिकमिंग व्हेरी डिफिकल्ट. आणि आम्ही नुसतं लँडच करतोय आणि सडन चेंज ऑफ वेदर. ओ बापरे काय झालं. आता राहिलेला माणूस, मी माझी मुलं, कितीतरी मुलं जी माझ्याबरोबर होती ते राहिली होती माझ्याबरोबर. युअर ऑल सरप्राईज झालं तरी काय असं कसं झालं की चेंज. आता आम्हाला कळायला लागलं वाय वी वर गोईंग इन जुलै अँड इट वॉज डिफिकल्ट टू गो इन एप्रिल. अँड वाय पाकिस्तान वॉज नॉट वॉन्टिंग टू कम, कारण की त्यांची मुलं आधीच नोव्हेंबरमध्ये मरायला आली होती. बट 4 दिवस इट वॉज हिट. आणि वी वर टोल्ड 5 डेज रेडिओ सायलेंट. आणि 5 दिवसाचं जेवण आमच्याकडे होतं. आता जेवण काय कोणी खायलाच तयार नाही. कारण की अशा वेदरमध्ये खाईल कोण, राहील कोण, तंबू लावेल कोण. इट वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. पहिल्या अर्ध्या तासात जो माझा रेडिओ ऑपरेटर होता तो आजारी, त्याला इव्हॅक्युएट. आणि 2 दिवसानंतर रमेश जो होता तो वारला. आणि त्रास अगेन वी कुड नॉट गो. आणि एवढा म्हणजे वेदर वॉज सो बॅड, अनबिलिव्हेबल. म्हणजे विजिबिलिटी पुअर, हेवी स्नोफॉल. म्हणजे इट वॉज मायनस ऑलमोस्ट 50-60 डिग्रीज. इट वॉज टेरेबल. बट थँक गॉड आता मला कळलं की जरी हुननी ते इक्विपमेंट युरोपमधून आलं नसतं आणि 12 तारखेला संध्याकाळपर्यंत आलं नसतं तर 13ला तर आम्ही जाणारच होतो. बट वीड हॅव गॉन इन ओल्ड इक्विपमेंट. आणि आमचा त्रास झाला असता प्रश्नच नाही. सो इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द माउंटेनिअरिंग इक्विपमेंट घ्यायला. दिस वॉज. जसाच रमेश वारला तर नाव आम्हाला त्रास झाला. बिकॉज आम्ही एका तंबूमध्ये दोनच राहू शकत होतो. आता दोनच राहू शकत होतो. आता रमेश वारला तिसऱ्याच दिवशी. तर आता याला बाहेर ठेवायचं या आत घ्यायचं हेच कळत नव्हतं. बाहेर ठेवलं तर एवढा बर्फ पडतोय, आम्हालाच कळणार नाही कुठे ठेवलेलं आहे. आणि बॉडी विल डिसअपिअर. आत ठेवलं तर म्हणजे त्याच्या बरोबर झोपणं, दुसऱ्याला त्रास व्हायचा. तर आता करायचं तर काय करायचं. लिव्हर इन कॅच 22 सिच्युएशन. तर टोल्ड माय कंपनी कमांडर, माझे संधू होते. म्हटलं सर, लेट्स ओपन द रेडिओ सेट आणि इन्फॉर्म की आता असं झालंय आणि वी हॅव लॉस्ट वन बॉय अँड ही नीड्स इव्हॅक्युएशन. एनिवे वी एग्रीड. आम्ही रेडिओ सेट उघडलं आणि सांगितलं की असं असं झालं. ते म्हणाले ओके, नो प्रॉब्लेम, आम्ही हेलिकॉप्टर पाठवतो, याला घेऊन जातो. पाहूया कसं बॅड वेदर मध्ये आम्ही येऊ आणि याला घेऊन जाऊ. बट डोंट वरी, विल टेक रमेश बॅक. जसंच आम्ही रेडिओ सेट उघडला आणि मी आणि माझी होतो आम्ही बेलाफॉनला जे लाल पास आहे पासच्या मागे आम्ही उतरलो होतो. तर वी वर गोइंग टू द पास. तिरंगा लहरायला. तर वी वर टू अनफोल्ड द नॅशनल फ्लॅग तिथे. जसंच तिथे आम्ही पोचतो काय पाहतो, पाकिस्तानचा हेलिकॉप्टर आमच्या डोक्यावर. म्हणजे जसाच आम्ही रेडिओ सेट उघडला आणि सांगितलं आणि हे जे सुरू होतं, पाकिस्तानला कळलं की हे कोणीतरी इथे जवळपास फिरतंय आणि सियाचीन मध्ये शिरलेले आहेत. त्यांची लोक ऑलरेडी आलेली होती, खाली बसलेली होती ती स्कार्दो मध्ये. आणि त्यांचं इक्विपमेंट आधी चालवतं. पण त्यांनी डेट ही आता मुशर्रफनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे. ते 1 मे ला येणार होते. तर 1 मे ला येणार होते म्हणून 13 एप्रिल आणि 15-17 जे एप्रिल आता व्हायला आले होते तोपर्यंत ते होते. पण त्यांची तयारी नव्हती. पण त्यांचे हेलिकॉप्टर तिथेच होते. पण त्या हेलिकॉप्टर जे पाहिलं तर मी बिलाफॉनलावर ऑलमोस्ट ॲट द हाईट आणि त्यांचा हेलिकॉप्टर. आता हेलिकॉप्टर्स कॅनॉट गो व्हेरी हाय ना. हेलिकॉप्टरची पण लिमिट आहे. इट कॅन फ्लाय अप टू 18,000 फीट. सो हेलिकॉप्टर त्यांचा हेलिकॉप्टर मॅक्सिमम लिमिट इट वॉज फ्लाइंग. आणि मी वर
त्यांचा पायलट आणि माझे डोळे, आय कुड सी वन अनदर. आता नाव जसं त्यांनी आम्हाला वर पाहिलं, ही टुक टर्न आणि तो परत गेला की भाई हे तर पोचले ते. आता आता काय करायचं? तो नाव दॅट इज वाय मुशर्रफने आपल्या पुस्तकात लिहिलं की आम्ही एवढा प्रयत्न केला, एवढं सगळं करण्याचे प्रयास केले, इक्विपमेंट आणलं, तयार झालो, पण का की त्यांची मुलं मरायला आली होती नोव्हेंबरमध्ये 83 मध्ये, म्हणून त्यांनी आपली तारीख मार्चची पोस्टपोन करून 1 मे केली. पण हे इंडियन्स 13 एप्रिलला येऊन ऑक्युपाय केलं, ऑक्युपाईड पण ब्लफ वॉर्डला. आणि 4 दिवसानंतर वी ऑक्युपाईड सियाला. द सियाचीन ग्लेशियर वॉज अंडर द ऑक्युपेशन ऑफ इंडिया अद्भुत, सिन्स नाईन्टीन एटी फोर अप्रतिम. टिल डेट. आणि आजपर्यंत किती त्याच्यावर फायरिंग झाले, पाकिस्तान अटॅक, आणि कोणी अटॅक केले? मुशर्रफ. बरं. ऑल अटॅक्स ऑन सियाचीन वर लेड बाय मुशर्रफ. मुश्किल. आणि मुशर्रफ वॉज डिफिटेड ऑल टाइम. ऑल टाइम मुशर्रफ हारायचा, मागे जायचा. ही कुड नॉट हॅव एनी फुटहोल्ड ओव्हर सियाचीन ग्लेशियर. त्यावेळेला मुशर्रफने त्या आपल्या डोक्यात आणलं की आम्ही हिंदुस्थानाला सबक शिकवूया, आणि ही प्लॅन कारगिल ऑपरेशन टार्गेट. इन 1999. 99. इन 1984, हो ना, हो ना. 15 वर्षानंतर, 1999. आणि 1999 मध्ये फेब्रुवारीमध्ये अटल बिहारी वाजपेयी ते बस घेऊन गेले होते जिथे लाहोरमध्ये, मैत्रीची बस. हा. ज्याच्यात देवानंद है ना, हे सगळी लोक गेली होती हो, हो, हो. अटल बिहारी आपल्या प्रधानमंत्री बरोबर. आणि तिथे नवाज शरीफने त्यांना रिसीव्ह केलं. त्यावेळेला पण मुशर्रफ ही डिड नॉट सॅल्यूट अटल बिहारी वाजपेयी, हा प्राईम मिनिस्टर, बिकॉज त्याच्या डोक्यात ते राग चाललं होता होतं तेवढा. की हा. आणि त्याच्याच प्रधानमंत्रीला असं म्हणतात की माहिती नव्हतं हा काय करणार आहे. हा. तर त्यांनी हे सगळं हे प्लॅन केलं. आणि 1999 मध्ये त्यांनी प्लॅन केलं कारगिल ऑपरेशन ऍज अ रिव्हेंज टू व्हॉट इंडिया डिड टू देम ऑन सियाचीन ग्लेशियर. त्याला वाटलं बरोबर. जसं सियाचीन ग्लेशियर मध्ये हाईट्स पकडले तर हम्म, हम्म. ते आम्हाला मागे ढकलू शकत नव्हते, ढकलू शकत नव्हते, म्हणून त्याला त्रास. तर तसंच त्याला वाटलं आम्ही कारगिलवर करू का, हिंदुस्थान पण आम्हाला ढकलू शकत नाही मागे, तर आम्ही पण कारगिल पकडलं. तर मग हाईट्स पकडले तर इंडियाला जाण्याचा त्रास होतो. तुम्ही जेव्हा सियाचीनवर गेलात सर, तेव्हा तुमच्याकडे गन कुठल्या होत्या? आणि आज सियाचीनवर जे सैनिक तैनात असतात त्यांच्याकडे गन कुठले असतात? ते आता फार फरक झाला, चित्रात फरक झाला. इव्हन वेपनरी मध्ये फरक, राहण्यात फरक, कम्युनिकेशन मध्ये फरक, खाण्यात फरक, येण्या जाण्यात फरक, म्हणजे चित्रात म्हणजे वर्ल्ड ऑफ अ डिफरन्स. आणि जेव्हा जॉर्ज फर्नांडिस जायला लागले तिथे, तर सॅटेलाइट टेलिफोनवर घरी आता तिथून लोक बोलू शकत होते, आम्ही काहीच बोलू शकत. आम्ही जिथे आमचे जेवढं पण मुलं आमच्या बरोबर मारली, तर आम्हाला तिथेच यु नो गिव्हिंग देम द लास्ट राईट्स तिथेच करायचं. आता सगळ्या बॉडीजला रॅप देम अप नॅशनल फ्लॅग मध्ये त्यांच्या घरी पाठवतो. सो तेव्हा आणि आज म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. पण डिटर्मिनेशन, आपल्या मुलांमध्ये जी करण्याची शक्ती आहे, म्हणजे कर मिटण्याची भावना आहे, त्याच्यात काही फरक नाही. त्याच्यात अजून मला वाटतं मोर उधार आलाय की आम्ही बर. मारू शकतो, आम्ही करू हम्म, शकतो, हम्म, आम्ही हम्म, राहू शकतो, आम्हाला हम्म. काही नथिंग इज इम्पॉसिबल. दॅट बर, डिफरन्स बर, इट हॅज बर. मेड ऑल. येस सर, येस सर. नाही, आणि पण मग गन कुठल्या होत्या तुमच्याकडे तेव्हा? म्हणजे इंडियन मेड होत्या, फॉरेन मेड होत्या? वेपन्स इंडियन, जे पर्सनल वेपन आहेत सगळे इंडियन, ऑल इंडियन मॅन्युफॅक्चर, नो प्रॉब्लेम. स्मॉल आर्म्स तर आम्ही 1962 नंतर, जेव्हा 303 जरी असायचे, त्याच्यानंतर SLR आले, बर, सेल्फ लोडिंग रायफल, 7.60 बर. mm SLR, विच हा, इज मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया ओनली. त्याच्यात हा. काही फरक नाही. मग त्याच्यानंतर आता मग मध्ये इन्सास म्हणून आले, 5.56 हम्म, इन्सास. हम्म. आता वी आर गेटिंग अगेन AK-47, AK-203. आता AK-203 पण आता इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होत आहे. माने- सो स्मॉल आर्म्स इज ऑल इंडियन मॅन्युफॅक्चर. या. अच्छा. बर. सर, पाकिस्तानचं मागच्या काळात इस्लामीकरण झालं, इस्लामायझेशन ऑफ पाकिस्तान झालं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कशा प्रकारे ते झालं? कोण त्याच्या मागे होतं आणि भारताला त्यामधनं कसा सिक्युरिटी थ्रेट आहे हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, पण पुढच्या काळात कसा असणार आहे? तेव्हा पाकिस्तान 1947 नंतर आपण पाहूया
इट वॉज द फर्स्ट इस्लामिक कंट्री, म्हणजे देश जे एका मजहब मुळे तयार झालेला देश, इस्लामिक कंट्री. सो पाकिस्तान इज इस्लामिक कंट्री. पण त्या इस्लामायझेशन, रॅडिकलायझेशनला कोणी जास्त हे दिलं पुढावा? जियाउल हक. जियाउल हक नी सगळ्यात जास्त, विथ अ व्ह्यू, काय म्हणतो, टू ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स. टू ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स, ते त्याच्या डोक्यात चाललं होतं. आणि भुट्टो काय म्हणायचा? आम्ही गवत खाऊ, पण आम्ही इस्लामिक बॉम्ब बनवू. तर आम्ही गवत खाऊ आणि आम्ही इस्लामिक बॉम्ब बनवू, हे डोक्यात काय, की सगळ्यांकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे, आमच्याकडे मुसलमानांकडे नाही, म्हणून मी इस्लामिक बॉम्ब बनणे. तर हे जे त्यांची वृत्ती होती, ही इस्लामिक, ही वृत्ती जी आहे, ही हे त्यांच्या डोक्यात आधीपासूनच. आणि का की ती लोक, काय आपण किती म्हणावं, एवढी काय त्याला म्हणतात, बिनडोक नाही आहेत. आपण अगर म्हणू की पाकिस्तान लोक बिनडोक आहेत, बिनडोक नाहीत ते, हुशार आहेत. आपल्यासारखीच लोक त्या बाजूला पण आहेत. पण त्यांच्या डोक्यात तुम्ही असे विचार टाकले तर मग ते बिनडोक होऊ शकतात. पण मेजॉरिटी पॉप्युलेशन बिनडोक नाही. आपण हे समजून आगे गेलो की लोक बिनडोक आहे, त्यांना काही पण केव्हा नाही, मग आपण चूक करतोय. We must never underestimate the enemy, and that enemy which is more radicalized. आता आपण आणि ते काय असं झालंय की तिथे लोकांना नुसतं पैशाची नुसती होड लागलेली आहे, आणि माणूस जो आहे तो गरीब आहे. म्हणून आज पण पाकिस्तानमध्ये ते काय करतात, पाकिस्तानची जी ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ते त्यांचं हेट इंडिया, म्हणजे आर्मी जी आहे त्यांची जिवंत राहण्याची प्रवृत्ती नुसती, कसं भांडायचं, कसं हिंदुस्थानाशी भांडत राहायचं, आणि आपण आपलं काय त्याला म्हणतात, वी मस्ट कंटिन्यू टू रूल. सो पाकिस्तान गॉट इन टू द ग्रिप ऑफ द आर्म फोर्सेस, द आर्मी. अयूब खान पासून आपण पाहतो, अयूब खान, त्याच्यानंतर आपण फेमस पाहिलं जियाउल हक, त्याच्यानंतर पाहतो मुशर्रफ, आणि आता अजून रॅडिकलाइज आसिम मुनीर, फील्ड मार्शल झालेला. सो यू फाइंड एका, आणि प्रश्न काय, जियाउल हक महाजिर, मुशर्रफ महाजिर, आसिम मुनीर महाजिर. पाहिलं का? महाजीर म्हणजे काय? हे ज्यांचे पाय आणि जन्म त्याचा नसेल झाला, तर त्यांच्या आई वडिलांचा जन्म या भारतात झालेला आहे, आणि ते शिफ्ट झालेले लोक महाजीर. ज्यांची काही पण लोक जे पाकिस्तानी आहेत, या तिकडची राहणारी असते पंजाबी, ती लोक यांना गवत पण टाकत नाहीत. ती लोक या लोकांना बिलकुल खालचे दर्जाची लोक समजतात. आणि हा जो त्रास आहे पाकिस्तानमध्ये, म्हणून आपण पाहतोय बलुचिस्तानमध्ये त्रास, खैबर पख्तूनमध्ये त्रास, सिंध मध्ये त्रास, महाजीरच्या बरोबर त्रास, आणि सगळ्यांचा त्रास कोणाबरोबर? पंजाब्यांबरोबर. आणि पंजाबी कोण? हे लाहोर, हे आसपासची जी लोक राहत आहेत, इस्लामाबाद, हे सगळे पंजाबी लोक, जे आपल्याला सुन्नी मुसलमान म्हणून आपल्याला या बाकी लोकांवर आपला वर्चस्व दाखवायचा म्हणून त्यांची जी आर्मी आहे, त्याच्यामध्ये 95% लोक पंजाबी मुसलमान आहेत, जे दुसऱ्यांवर असे अत्याचार करत राहतात. सर, बलुचिस्तान आणि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर याच्यावर भारत पुढच्या काळात कब्जा करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? हे बघ, कब्जा करायची गरज लागणार नाही असं मला वाटतं. कारण की ज्या दृष्टीने आपण पाहतोय पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, आणि खासकर गिलगित बाल्टिस्तानमध्ये ज्या प्रकारच्या लोकांचा तिथे त्यांच्याच ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरुद्ध, पाकिस्तान्यांच्याच विरुद्ध, पाकिस्तान पंजाब्यांच्या विरुद्ध ज्या प्रकारचं तिथे त्रास सुरू झालेला आहे, आणि ते त्यांनाच मारतायत. ज्याप्रमाणे आपण पाहतो खैबर पख्तूनमध्ये कसं तहरीके तालिबान पाकिस्तान सिक्युरिटी फोर्सेसला मारतायत, कसं बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तान सिक्युरिटी फोर्सेसला मारतायत, कसं त्या प्रांतांमध्ये कितीतरी असे जिल्हे आहेत जिथे पाकिस्तानचा झेंडा लहरातच नाही. सो यू कॅन वेल इमॅजिन, जिथे पाकिस्तानचा झेंडाच नाही आहे, तिथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे झेंडे लागलेले आहेत, जिथे तहरीके तालिबान पाकिस्तानचे झेंडे लागलेले आहेत, जिथे तहरीके तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे तालिबानचे संबंध चांगले आहेत. ते याच्या संबंधित आपण पाहूया की पाकिस्तान इज ऑन अ बॅकफूट. आणि पाकिस्तान ज्या दृष्टीने अमेरिकेच्या जवळ जायला दाखवतोय, ते पाकिस्तानीचे जी लोक आहेत त्यांना ते आवडत नाही. आणि ते म्हणतात ना पाकिस्तानमध्ये, ते पाकिस्तानी लव्ह इंडियन्स बट हेट इंडिया. पाकिस्तानी
hate Chinese but love China. And Pakistanis overall hate Americans. तर आपण मध्ये की पण पाकिस्तानी जेव्हा माणसांचं आपण पाहतो तर पाकिस्तानी लव्ह इंडियन्स, दे हेट इंडिया. बट पाकिस्तानी हेट चायनीज बट लव्ह चायना. बट पाकिस्तानी हेट अमेरिकन. बट पाकिस्तानची जी इलिट एस्टॅब्लिशमेंट आहे ते अमेरिकेमध्ये का की त्यांना डॉलर मिळतात, का की त्यांना तिकडचे जे जनरल आहेत, तिकडचे इलिट लोक आहेत, त्यांची जी मुलं आहेत, त्यांचे जे घरं आहेत ते पाकिस्तानमध्ये नाही आहेत, ते अमेरिकेमध्ये आहेत, ते इंग्लंडमध्ये आहेत, ते ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, ते न्यूझीलंडमध्ये राहतात. सगळे विदेशात परदेशात राहतात. म्हणजे ते ओनली लूट मार ज्याला म्हणतात ना, नुसती लूट मार चालली आहे तिथे या लोकांची. म्हणून तिकडचा जो गरीब माणूस आहे, जो पाकिस्तानी आहे, जो आम आदमी ज्याला आपण म्हणतो, त्याला त्रास होतोय. त्याला आश्चर्य होतंय की आम्हाला नुसते हातात कुराण पकडून दिलेले आहेत आणि आम्हाला नुसते रॅडिकलाइज करण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि हिंदुस्थानातले जे मुसलमान आहेत ते किती पुढे गेले, किती ते स्वतःच पाहत आहेत की कसे काश्मीरमध्ये आपण चांगले राहतोय, हे लोक कसे राहत आहेत, बाकी हिंदुस्थानात कसे मुसलमान चांगले राहत आहेत, पण आम्हाला त्यांनी रॅडिकलाइज करून टाकलं. तर हे जी भावना आहे त्याला आता कळायला लागलंय पाकिस्तानाला की हे ठीक नाहीये. इट्स गुड. रिलिजन इज पर्सनल. रिलिजन इज नॉट टू रॅडिकलाइज. म्हणजे सपोजिंग रिलिजन मध्ये रॅडिकलायझेशन झालं म्हणजे काहीतरी त्रास आहे, तिथे काहीतरी गडबड आहे. तर दॅट हे त्याला आता कळायला लागलंय. म्हणून हिंदुस्थानातले जे मुसलमान आहेत त्यांची दृष्टी वेगळी आहे आणि पाकिस्तानाचे जे मुसलमान आहेत त्यांची दृष्टी वेगळी आहे. कारण की त्यांना पैसे मिळतात सौदी अरेबियाकडून आणि मद्रसे चालवत राहतात ते आणि रॅडिकलाइज करत राहतात. आपली लोक जी आहेत त्यांना कळत आहे, ते आपले आहेत, आपल्यामध्ये पण थोडे बहुत स्मॉल पर्सेंटेज असेल, पण लार्जर पर्सेंटेज जे आपले हिंदुस्थानात मुसलमान आहेत त्यांना हे दिसतंय, कळतंय की हे पाकिस्तान सारखं आपण राहू शकत नाही आणि राहायला पाहते नाही. ते आपण हिंदुस्थानी आहोत, हिंदुस्थानी सारखंच राहावं. आता आपण बघितलं की भारत आणि अफगाणिस्तान खूप एकत्र जवळ येत आहेत. आता तालिबानचे फॉरेन मिनिस्टर पण दिल्लीला येऊन गेले, देवबंदलाही जाऊन आले ते. आणि आपण आता तिकडे एम्बसी परत चालू करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे भारताने. तर तुम्हाला काय वाटतं की भारत अफगाणिस्तान जवळ येत आहेत, तर पाकिस्तान आणि चायना ह्याला कसे रिॲक्ट करते? हे बघ ते म्हणतात नाही, युअर युअर एनिमीज एनिमी इज युअर फ्रेंड. तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे बिकम एनिमीज. सो अफगाणिस्तान इज इंडियाज फ्रेंड, हे आपण म्हणू शकतो नॉर्मल जे म्हणतात तसे. पण आपले आणि अफगाणिस्तानचे जे तालुकात आहेत इट इज व्हेरी ओल्ड. आपण पहा लहानपणी आपण ऐकायचं काबुलीवाला, ऐकाय छोट्या छोट्या कहाण्या सांगायच्या काबुलीवाला. आणि हे सगळं काय आहे त्यात अफगाणिस्तानमध्ये ज्या दृष्टीने इंडियन टेलिव्हिजन लोक पाहायचे आधी, आता तर नाही पाहू शकत ते बिकॉज ऑफ दी काइंड ऑफ रॅडिकलाइज रेजिम. पण रॅडिकलाइज रेजिम म्हटलं तरी त्यांचं काय म्हणणं आहे, हे जे पश्तून आहेत ज्याला आज आपण म्हणतो तालिबान आणि हे सगळे जे तिथे दे हॅव देअर ओन वे ऑफ लाईफ. पण आपण सपोजिंग वी डू नॉट इंटरफिअर इन टू द वे ऑफ लाईफ. म्हणून ते पण आता हळूहळू पाहतील की जसं त्यांनी बायकांच्या विरुद्ध, बायकांना लहान मुलींना 6वी नंतर शाळेत पाठवायचं नाही, त्यांना घरातच ठेवायचं. हे जी विचारधारा आहे ही ही 18th सेंचुरी 17th सेंचुरीची विचारधारा आहे. विच हॅज टू चेंज. होपफुली दी गव्हर्नमेंट ऑफ अफगाणिस्तान विल चेंज. त्याच्या विचारात फरक येईल असं नाहीये. पण तालिबान या आज अफगाणिस्तानमध्ये आहे त्यांना कळलंय की भारतच असा एक देश आहे. त्यांनी किती पण काही झालं, $3 अरब निवेश अफगाणिस्तान म्हणजे भारताने केला आहे. त्यांनी भारताने त्याच्याकडून काही उपेक्षा नाही रखली की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या, काही नाही. त्यांना पार्लमेंट बनवून दिलं, त्यांना पॉवर हाऊसेस बनवून दिले, चांगले रस्ते बनवून दिले. केव्हाही तेव्हा काही अर्थक्वेक येतं, काही येतं, रिलीफ पाठवतो. आजही औषधं पाठवतो, आजही जेवायला पाठवतो. सो दिस त्याला कळलंय की हिंदुस्थान जे आहे, पाकिस्तान असला या नसला तरी पण हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानचे जे रिश्ते आहेत ते चांगले होते, राहील आणि पुढे पण राहतील. आणि का की काय म्हटलं तरी इफ यू सी कम्प्लीट पीओके, कम्प्लीट पीओके जेव्हा भारतात सामील होईल, then we will have a boundary with Afghanistan of 110 kilometers.
आपली वी हॅव अ टोटल 7 कंट्रीज बरोबर आमचे बाउंड्रीज आहेत. बट अफगाणिस्तान बरोबर, बिकॉज ऍडमिनिस्ट्रेटिव्हली तो पोर्शन इज अंडर पाकिस्तान, ऑल द पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर, नाही ते 110 किलोमीटर इज अन एरिया विच वी आर सपोज टू बी हॅव्हिंग अ बाउंड्री विथ अफगाणिस्तान. आणि जुने पण जे गाझी आले, गझनवी आले, कुठून आले, त्याच बाजूनी सगळे आपले फ्रॉम दिस पाकिस्तान साईड दे ऑल एंटर्ड इन. सो यू फाइंड दॅट देयर वॉज ऑलवेज एन एंट्री फ्रॉम दॅट साईड. म्हणून आपले 15,000 किलोमीटर जे आपण म्हणतो वी हॅव लँड फ्रंटियर विथ 7 कंट्रीज, विथ चायना, विथ म्यानमार, विथ बांगलादेश, विथ नेपाळ, विथ भूटान, विथ अफगाणिस्तान, विथ पाकिस्तान, हे जे आहे. सो हळूहळू आय एम शुअर आपले रिश्ते अफगाणिस्तान बरोबर चांगले आहेत, होते चांगले, मध्ये पण राहिले. की जेव्हा जेव्हा मुजाहिदीन या तालिबान आधी आलं, त्याच्यानंतर मुजाहिदीन जो कंट्रोलिंग आहे, आफ्टर दॅट अगेन गव्हर्नमेंट ऑफ अफगाणिस्तान वॉज देअर. आय थिंक वी हॅव बीन मेंटेनिंग गुड रिलेशन. आणि चांगली गोष्ट आहे की आपण आपले संबंध अफगाणिस्तान बरोबर चांगले ठेवावे. ॲटलीस्ट वी कॅन प्रेशराईज पाकिस्तान अगेन अँड अगेन. नाही तर पाकिस्तानला वाटेल पाकिस्ताननी अफगाणिस्तान बरोबर काय आपले हे केलं, त्याला वाटलं की स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळेल. फॉर दॅट स्ट्रॅटेजिक डेप्थ Pakistan was trying to, I would say, with a hidden agenda, helping Afghanistan or helping Taliban or helping Mujahideen or helping all these people with the hope की हे आमच्या बरोबर आमच्या माझ्या हातातनं खातील आणि आमचीच लोक होतील, आणि मग आपण इंडियावर प्रेशर टाकू. ते पाकिस्तानची जी चाल होती ती चालली नाही. ओके ओके. तुम्ही मगाशी सियाचीन बद्दलचा एक रेफरन्स केला, त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारतो. नोटचा तुम्ही एक रेफरन्स दिला की त्याच्याबद्दल विचारायला चालेल? हा बोल बोल, काय काय विचारलं. सर, तुम्ही जेव्हा सियाचीनवर गेलात तेव्हा पाकिस्ताननी ऑलरेडी तिकडे गेल्यावर तुम्हाला एक नोट ठेवली होती, एक संदेश तुम्हाला दिलेला होता. तर नक्की तो काय होता? नाही, त्याचे दोन वस्तू आहेत. एक जो नोट पाकिस्तानने ठेवला, इट वॉज नॉट गिव्हन टू मी. त्यांच्या हेलिकॉप्टरने येऊन तिथे जो ठेवला, तिथं व्ह्यू टू तिथे सांगायला की हे लाईन NJ9842 आहे, आणि ती लाईन गोज टू काराकोरम पास, आणि लाईन जॉईनिंग काराकोरम पास विथ NJ9842 आमची बाउंड्री आहे. तर तुम्ही बाउंड्री क्रॉस करून आमच्या एरियामध्ये येता आहात, तर दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध ठेवायचे असतील तर आम्ही विनंती करतो की तुम्ही मागे जा, आणि ह्या सियाचीन देशाचा इलाका आमचा आहे. म्हणून पाकिस्तानने पहिल्यांदा असं लिखित दिलं की हा आमचा आहे. तर तेव्हाच आम्हाला कळलं की पाकिस्तान एवढ्या वर्षापासून कॉल इट कार्टोग्राफिक एग्रेशन, म्हणजे जमिनीवर नाही असं नाही, पण कार्टोग्राफिक जे हॉटसन लाईन मी म्हणत होतो ती त्याचे घेऊन, आणि जो बाय मिस्टेक व्हॉट एव्हर दॅट बी सो अमेरिकेने केलं. पण प्रश्न हा होता की तेव्हा पाकिस्तान अमेरिकेच्या गोदीत होता, आता पुन्हा परत आलाय. सो यू कॅन वेल इमॅजिन तसेच संबंध, तसेच आहे. तर वी हॅव टू बी केअरफुल नाव. किती पण झालं, म्हणून पण आपण म्हणतो आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायंट भारत. का म्हणतो, याच्यासाठीच म्हणतो की आपण दुसऱ्यावर जास्त निर्भर राहिलं, जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा भाग या भागबड म्हणतं वाटत की ते तसंच. म्हणून दुसऱ्यावर विश्वास करू नये. आपण आपलं काम, देर आर नो परमनंट फ्रेंड्स, देर आर नो परमनंट एनिमीज, देर आर परमनंट नॅशनल इंटरेस्ट. So we have to ensure that our national interest is to safeguard our territorial integrity and sovereignty. Yeah. ऑपरेशन मेघदूत झाल्यावर असं म्हणतात की इंदिरा गांधी तुमच्यावर एवढ्या खुश झाल्या की तुम्हाला युरोपला ट्रिपसाठी त्यांनी पाठवलं. हे खरं आहे का? हे पहा, कुणा असं झालं की 1984 इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट फॉर इंडिया ऑल्सो. तर की इथे सियाचिन ग्लेशियर, तिथे ऑपरेशन ब्लू स्टार सुरू होतं, तिथे स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा विचारला गेला हिंदुस्तान कैसे दिखता है, तो वरुण म्हणाला की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि तिथे नंतर 84 मध्ये इंदिरा गांधीचं स्वतःच असॅसिनेशन झालं. सो 84 वॉज अ व्हेरी व्हेरी क्रुशियल इयर. काही ना काही सुरू होत. प्लस त्याच्यानंतर इवन दी वर्ल्ड कप we won around the same time cricket मध्ये. So it was so much happening in 1984 की
पण येस, इंदिरा गांधींनी जेव्हा सियाचीन ग्लेशियरचं ऑपरेशन सुरू केलं, त्यांनी एक तर सांगितलं होतं तेव्हा की भाई तुम्ही जे पण करताय करा, पण असं करू नका की इट बिकम इट गोज इन टू अ बिग वॉर. सो जस्ट अवॉइड दॅट. बाकी व्हॉट एव्हर इज राहा, जे आपलं आहे ते तुम्ही घ्या, त्याच्यात मला, मी तुमच्या बरोबर आहे. तर शी केम टू सी सियाचीन ग्लेशियर, म्हणजे पाहायला आली. जेव्हा ती पाहायला आली तर एकदम पांढरं, व्हाईट आउट, आणि हेलिकॉप्टर कुड सी नथिंग. पण प्राईम मिनिस्टर वॉन्टेड टू सी काय आहे. ते तो फ्लॅग, आपला नॅशनल फ्लॅग, ते किती पांढरं असलं तरी ते सॅफ्रन कलर, ग्रीन कलर दिसतं दुरून की काहीतरी तिथे इज फ्लाइंग. शी सॉ दॅट आणि तिने विचारलं, अरे ते आपलं नॅशनल फ्लॅग तिथे, त्यांना आपली मुलं आहेत तिथे, बाप रे अशा ह्याच्यात मुलं आहेत. तर देन शी, कोण आहे तिथे, तर कुलकर्णी आहे तिथे. सो वेन शी केम बॅक, देन शी टोल्ड देम की भाई याला 15 दिवसासाठी गिव्ह अ ट्रिप टू युरोप. अँड देन आय वेंट एज पार्ट ऑफ दी, जे आपण सामान विकत घेतलं होतं जिथून, ते म्हणाले की आता यांनी हे सामान वापरलं आहे, ते जे आले, आणि त्याच्यामध्ये काय काय पण त्याला इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल त्या सामानात. सो वी हॅड गॉट दिस इक्विपमेंट फ्रॉम ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली. सो शी सेड की या मुलाला पाठवा अँड लेट हिम ऑल्सो एन्जॉय, बिकॉज I can see he is living in very, very difficult conditions. So that was a greatness, I will say, that I had a good trip लहानपणी सगळं जाऊन आलो. फारच छान, फारच अप्रतिम आणि असे एक्सपिरियन्स आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, आणि मग आपण थांबू. अ, आत्ता आपण बघतोय की मेक इन इंडिया आणि असे डिफेन्स इक्विपमेंट खूप आपण करतोय, बनवतोय. इंडिजिनायझेशन म्हणजे स्वदेशीकरण भारतीय सैन्याचं खूप होत आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? एस्पेशली जेव्हा आपण रशियाकडनं S-400 आता आपण इक्विपमेंट घेतलं, त्याचं ऑपरेशन सिंदूरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आता उपयोग झाला. तर तुम्ही स्वदेशीकरणाकडे कसं बघता भारतीय सैन्याच्या? पण स्वदेशी करण्याचं जी आपल्याला सफलता मिळाली, दॅट इज ऑपरेशन सिंधू. ऑपरेशन सिंदूर मध्ये जे आपण आकाश, जे आपले इक्विपमेंट होतं, जॅमिंग इक्विपमेंट होते, ऑल ऑफ इट, जे रेडार्स होते, जे आपले होते. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं की चायनाने जे पाकिस्तानला रेडार दिले होते, कमांड अँड कंट्रोल सेंटर दिले, ड्रोन दिले, सगळं काही दिलं, आपण त्यांना कसं भागू शकलो, बिकॉज वी हॅड. त्या आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये पण आपण पाहिलं की कसे S-400 या इम्पोर्टेड इक्विपमेंट आपण घेतलं, आणि कसं आपलं इंडिजिनाइज इक्विपमेंट ऑल्सो वर्क. आणि कसे, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं नाही की ओव्हरनाईट आपण इंडिजिनायझेशन नाही करू शकत, बिकॉज इट इज अ व्हेरी व्हेरी नीच इक्विपमेंट. बट हळूहळू करून, जोपर्यंत आपण आत्मनिर्भर होणार नाही, फार जरुरी आहे आत्मनिर्भर. आत्मनिर्भर का आपण पुन्हा पुन्हा म्हणतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आपण पाहिलं की रशिया युक्रेनमध्ये, इस्रायल हमासमध्ये, या युद्धामध्ये काय झालं, जे वस्तू आपल्याला मिळायला पाहिजे होते ते आपल्याला मिळाले नाही. तेजससाठी आपल्याला इंजिन कोण देणार होतं? USA देणार होतं, नाही देऊ पाहिलं, 2 वर्ष डिले झालं तिथे. बाकी आपण पाहतो तो S-400च्या बाकी बॅटरी देणार होते, त्याच्यामध्ये थोडासा विलंब आला, थोडं उशिरा आले. कसे का झालं? का की रशिया युक्रेन बरोबर. जर दुसऱ्यावर निर्भर राहिलो आपण, तर मग आपल्या कमीत कमी सिक्युरिटीच्या दायऱ्यामध्ये वी शुड बी इंडिपेंडेंट. अँड दॅट इंडिपेंडन्स, जेव्हा सिक्युरिटीच्या दायऱ्यामध्ये आपण आत्मनिर्भर असू, एटलीस्ट आर आत्मनिर्भरता मस्ट रीच अप टू 90-95%, इफ नॉट 100. आणि आधी पण वी वर हार्डली एक्सपोर्टिंग. आता आपण इन फ्यू इयर्स मध्ये आमचं स्वतःचं एक्सपोर्टच 50,000 करोड एक्सपोर्ट. आपण वी वर सपोज टू बी द लार्जेस्ट इम्पोर्टर. आपण निर्यात, आयात, नाव वी आर ऑल्सो एक्सपोर्टिंग. तर हे जे आहे, आपण निर्यात करायला लागलो, नुसतं आयातवरच डिपेंडेंट नाही आहोत. आय थिंक इट इज अ व्हेरी बिग स्टेप. इंडिजिनायझेशन इज दी ओनली वे फॉरवर्ड. थँक्यू सो मच सर. आपण इथेच थांबू आज. एवढ्या ऑपरेशन मेघदूत आणि सियाचीन आणि तुमचं संपूर्ण सैन्यातलं एक्सपिरियन्स आणि भारतीय सैन्य आज कुठपर्यंत पोहोचलेलं आहे याच्याबद्दल तर सर्वच तुम्ही चित्तथरारक कहाणी आणि एक्सपिरियन्सेस आमच्या सर्वांबरोबर शेअर केले. मला नक्कीच खात्री आहे की महाराष्ट्रातील सर्वच आपले व्ह्युअर्स, युवक एस्पेशली युवती असतील, ह्या खूप ह्याच्यामधनं प्रेरणा घेतील आणि जास्तीत जास्त प्रमाणात देश सेवेसाठी पुढे येतील.
त्यामुळे परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि सॅल्यूट तुम्हाला सर. जय महाराष्ट्र, जय हिंद. जय महाराष्ट्र. थँक्यू थँक्यू.